नमस्कार मंडळी. आपण आहोत ग्रंथाली प्रतिभांगणी या वास्तूमध्ये, जिथे अनेक कार्यक्रम होत असतात, पुस्तक प्रकाशनं होत असतात. आज एक विशेष मुलाखत होणार आहे ग्रंथालीच्या प्रतिभांगणी या वास्तूमध्ये आणि तुम्हा सगळ्यांचं मी या मुलाखतीसाठी मनापासून स्वागत करते. मंडळी, असं म्हणतात की काही झाडं असतात ती सरळ वाढतात आणि काही झाडांना अनेक फांद्या असतात, फुलं असतात, पानं असतात आणि ते एक डेरेदार वृक्ष तयार होतं जे अनेकांना सावली देतं. व्यक्तिमत्व ही देखील अशीच असतात. आज आपल्या बरोबर आहे एक असंच बहुआयामी व्यक्तिमत्व. आज आपल्या बरोबर आहेत मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग याचे सन्माननीय सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी सर. सर नमस्कार. नमस्ते. खूप खूप मनापासून स्वागत करते आणि विशेषतः या ग्रंथालीच्या वास्तूमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर किरण कुलकर्णी सर हे भारतीय प्रशासन सेवेतील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्याचबरोबर ह्या आधी त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत. नगर परिषद संचालनालय तसंच आदिवासी विभाग याचं आयुक्त पद त्यांनी भूषवलेलं आहे. यशदाचे अतिरिक्त संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि याबरोबरच लेखनही ते अनेक वर्षांपासून करतायत. त्यांचे आजपर्यंत 17 पुस्तकं प्रकाशित आहेत. या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. तर सर, तुमच्या प्रशासकीय सेवेतील अनेक मुलाखती झालेल्या आहेत ज्या प्रसिद्ध आहेत, पण आजची मुलाखत असं वाटतं की तुमचं एक समग्र व्यक्तिमत्व आम्हाला या मुलाखतीतून उलगडून मी सुद्धा आजच्या मुलाखतीकडे मोठ्या अपेक्षेनं बघतो आहे. कारण ग्रंथालीच्या प्रतिभांगणाच्या अतिशय सुंदर अशा या ठिकाणी आपण माझी मुलाखत घेत आहात आणि प्रशासकीय मुलाखती तर अनेक वेळा होत असतात, अनेक प्रशासकीय मुद्दे सांगावे लागतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण आज चर्चा करणार आहोत. मी मोठ्या उत्सुकतेनं वाट बघतोय की तुम्ही मला काय प्रश्न विचारताय. अगदीच सर. आपण म्हणतो की जेव्हा माणूस एका छान मोठ्या पदावर पोहोचतो तर असं म्हणतात की त्याची मुळं कुठेतरी लहानपणामध्ये असतात, त्याची बीजं कुठेतरी लहानपणामध्ये रुजलेली असतात. तर तुम्हाला आज काय वाटतं की तुमच्या लहानपणामध्ये आज तुम्ही जे जे करताय त्याची काय काय रुजवात झाली होती? हा एक फारच माझ्या हृदयाच्या जवळचा प्रश्न आहे असं मी म्हणेन. कारण मी एका तालुका प्लेसला, म्हणजे श्रीरामपूर हे जे अहिल्यानगर जिल्ह्यातलं तालुक्याचं ठिकाण आहे, तिथे माझं सगळं शालेय शिक्षण झालं आणि मी असं मानतो की मी तिथेच घडलो. म्हणजे तिथले माझे मित्रमंडळी असतील, माझे शिक्षक असतील, माझी शाळा असेल, त्यातून मी घडलो असं मला नेहमी वाटतं. माझी आई शिक्षिका होती आणि ती मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल आणि हिंदी या विषयांची शिक्षिका होती. माझे वडील हे ग्रंथपाल होते आणि श्रीरामपूर नगर परिषदेचं वाचनालय त्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं चालवलं गेलेलं वाचनालय आणि माझ्या वडिलांचं म्हणजे हरिभाऊ कुलकर्णी यांचं एकूणच ग्रंथालय चळवळीमध्ये काही एक योगदान आहे. तर ते मला सगळं लहानपणापासून बघायला आणि अनुभवायला मिळालं. किती तुम्ही ग्रंथालयामध्ये तुमची ये जा असायची? खरोखरच म्हणजे अक्षरशः रोज मी ग्रंथालयामध्ये असायचो. पुस्तकांच्या सहवासात मी राहिलेलो आहे. पण मला एक असं वाटतं की वेगळ्या वेगळ्या प्रकारची पुस्तकं माझ्या नजरेखालून गेली. म्हणजे फक्त बालसाहित्य असं नाही बरं का, कारण ती मोठी लायब्ररी होती आणि बहुविध प्रकारची पुस्तकं मी अगदी लहानपणापासून चाललेली आहेत, बघितलेली आहेत. म्हणजे कधी कधी तर वयाला न शोभणारी अशी पुस्तकं. मला आठवतं की मी इयत्ता 4थी मध्ये असताना ययाती तिथे वाचलेलं पाहिलं. तर असं पण झालं. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारचं एक्सपोजर मला मिळालं. दुसरा एक मोठा परिणाम असा झाला की माझे वडील असं म्हणायचे की वाचनालय ही केवळ वाचनाचं ठिकाण नसून ते त्या गावाचं सांस्कृतिक ऊर्जा केंद्र असतं आणि त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने खूपच अतिशय जाणीवपूर्वक असे प्रयोग केलेले होते. म्हणजे श्रीरामपूर सारख्या त्या छोट्या गावामध्ये सुद्धा अतिशय मोठे लेखक, वैज्ञानिक, विचारवंत यांची व्याख्यानं ही दर आठवड्याला, महिन्याला अशी व्हायची. मुलांसाठी कथामाला चालायची आणि अनेक उपक्रम तिथे चालू राहायचे. म्हणजे श्रीरामपुरातलं रयत शिक्षण संस्थेचं महाविद्यालय आणि हे लोकमान्य टिळक वाचनालय ही 2 सांस्कृतिक ऊर्जा केंद्र त्यावेळेस होती.
आणि नक्कीच. त्याच्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नावं सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तर्कतीर्थांचं भाषण मला तिथे ऐकता आलं. वा. मला नारायण सुर्वे आलेले असताना, वसंत बापट आलेले असताना किंवा गप्रप्रधान असतील, या सगळ्यांबरोबर त्यांचं व्याख्यान तर मी ऐकलंच, पण माझे वडील ग्रंथपाल असल्यामुळे छोट्या गावात या लोकांच्या जेवण्याची व्यवस्था ही आमच्या घरी असायची. बरं. आणि आमच्या आईच्या हातची आमटी मोठी सुग्रास म्हणजे सगळ्यांना आवडायची. तर त्यासाठी ही मंडळी आमच्या घरी यायची आणि तिथं ज्या चर्चा मी ऐकल्या, मला एकदा आठवतं की रावसाहेब कसबे आणि माझे वडील किंवा गप्रप्रधान आणि माझे वडील यांच्या काही चर्चा झाल्या. म्हणजे एक गंमत म्हणून सांगतो, प्रधान काका जेव्हा आलेले होते आणि ते थोडे अचानक आले आणि आल्या आल्या त्यांनी आईला म्हटलं की वहिनी, मी अचानक आलेलो आहे आणि मला आता तुम्ही छानपैकी जेवायला वाढा नेहमीप्रमाणे. आई म्हटली की स्वयंपाक करायला थोडासा वेळ लागेल, एक पावणे एक तास लागेल. तर ते म्हटले हरकत नाही, आम्ही गप्पा मारत बसतो. मला अजूनही आठवतं, आमच्या त्या छोट्याशा घरामध्ये पलंगावरती प्रधान मास्तर बसलेले, शेजारी माझे वडील बसलेले, मी समोर कुठेतरी ऐकत बसलेलो आणि प्रधान सरांनी काय सांगावं, तर ते असं म्हटले की मी साता उत्तराची कहाणी नावाचं एक पुस्तक लिहितोय, तर हरिभाऊ मी त्याची कथा तुम्हाला सांगतो, तुमची प्रतिक्रिया मला द्या. म्हणजे साता उत्तराची कहाणी हे जे एक ऐतिहासिक वैचारिक पुस्तक मराठीमधलं आपण समजतो, त्याचा जन्म होण्याच्या आधी लेखकाच्या तोंडून मला त्या पुस्तकाची कहाणी ऐकायला मिळाली आणि तेव्हा मी 4थी किंवा 5वीत होतो. बरं. कळलं काही नसेल, लक्षात काही फारसं राहिलेलं नाही, पण मला असं वाटतं की जसा गर्भामधल्या मुलावरती संस्कार होतो आईच्या वागण्या बोलण्याचा, तसा मला अगदी लहान असताना अनेक मोठ्या लोकांबरोबर, मग ते गोनी दांडेकर आप्पा असतील, अशा सगळ्यांशी बोलायला मिळालं, ऐकायला मिळालं आणि ते सगळं कुठंतरी नेणिवेमध्ये बसलेलं आहे. आणि हे सगळं मी जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं, मी सरकारी सेवेमध्ये आलो, तेव्हा या नेणिवेतल्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्यांना अनुभवाची एक जोड मिळाली. मी नेहमी असं म्हणतो बरं का की शासकीय सेवा ही अशी सेवा आहे की आम्हाला समाजाचे उभे आडवे धागे पाहायला मिळतात, सगळे थर बघायला मिळतात. म्हणजे अगदी चोर दरोडेखोरांपासून ते सज्जनांपर्यंत सगळ्यांशी आमचा संपर्क येतो. तर नेणिवेतले माझे हे संस्कार आणि प्रत्यक्षातले हे अनुभव, या सगळ्याचं ब्लेंडिंग असं काही झालं की मला वाटतं ते माझ्या कामातून, माझ्या लिखाणातून ते ब्लेंडिंग समोर येत आहे असं मला वाटतं. वा वा वा, इतकं छान आता तुम्ही सांगितलं की इतक्या मोठ्या व्यक्तींचा सहवास इतक्या लहानपणी आपल्याला मिळणं हे खरोखरच खूप भाग्य आहे. वाचनाची आवड किंवा वाचनाची गोडी ही तुम्हाला कधीपासून लागली असं मला विचारायचं होतं, पण मला वाटतं की हे सगळं अतिशय ओघात सगळं झालं असणार आहे. पुढे प्रशासकीय सेवेत तुम्ही आलात, पण हा निर्णय साधारण तुम्ही कधी घेतला की आता प्रशासकीय सेवेत आपल्याला जायचंय? असा काही निर्णय घेतला आणि आलो असं खरं म्हणजे झालं नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या त्या काळातल्या घडामोडी या खूपच नाट्यपूर्ण होत्या. अच्छा. म्हणजे झालं असं की मी शिकायला म्हणून पुण्यासारख्या मोठ्या शहरात गेलो. विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये आमची जी कमवा आणि शिका योजना होती, त्याच्यातून कष्ट करून आपली फी आपण कमवायची आणि भरायची. रयत शिक्षण संस्थेच्या? नाही, विद्यार्थी सहाय्यक समिती ही एक नामवंत वसतिगृह आहे पुण्यातलं, अच्युतराव आपटेंनी स्थापन केलेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांवरती संस्कार होतात. आजही त्या संस्थेचं काम खूप मोठं आहे. तर तिथे मला ॲडमिशन मिळाली. विशेषतः गरीब घरातल्या आणि ग्रामीण भागातून मोठ्या शहरात आलेल्या मुलांसाठी तिथे खूप चांगल्या योजना आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तिथे एक दत्तक पालक योजना होती. म्हणजे प्रत्येक ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला समितीचे जे कोणी डोनर्स आहेत पुण्यातले, त्यातला एक जण दत्तक पालक म्हणून दिला जायचा. म्हणजे त्याच्या घरी तुम्ही आठवड्यातून एकदा जायचं, गप्पा मारायच्या, मोठ्या शहरात कसं वागावं, कसं राहावं, आपल्याला अडचणी येतात त्या त्यांना विचारायच्या, अशी ती योजना होती. किंवा ही कमवा व शिका योजना, त्याच्यामध्ये मी सामाजिक जाणीव प्रकल्पामध्ये काम करत होतो. झोपडपट्टीतल्या मुलांना रोज संध्याकाळी शिकवणे असं त्याचं स्वरूप होतं आणि त्याचं मला जे काही पेमेंट मिळायचं त्याच्यातून माझ्या भोजनाचा खर्च परस्पर भागायचा.
अशा पद्धतीनं करत असताना मी BMCC ला ऍडमिशन घेतली होती, कॉमर्सला गेलो होतो. BMCC मध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटीज खूप होत्या आणि त्याच्यामध्ये मी खूप मोठ्या हिरिरीने सहभागी झालो आणि त्या सगळ्याचा मला खूप उपयोग झाला. पण माझं कॉलेजचं शिक्षण संपल्यावर सुद्धा एक दुर्दैवी घटना अशी घडली की माझ्या वडिलांचं थोडंसं अचानक असं निधन झालं. 1989 साली ते गेले आणि माझे त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते आणि मला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतानाच त्यांनी सांगितलेलं होतं की तू अतिशय सजगपणे आजूबाजूला बघ आणि आपल्या तरुण मित्राला सल्ला कसा द्यावा याचा एक वस्तुपाठ माझ्या वडिलांचा तो सल्ला होता पुढचा. ते म्हटले की इथे तुला अनेक अनुभव येतील, अनेक मोह दिसतील, आजूबाजूला मित्र असतील, मैत्रिणी असतील, सगळ्यांकडे जाणीवपूर्वक बघ, समजून घे आणि तुला त्यांच्यापैकी कोणी आपला साथीदार होईल असं वाटत असेल तर खुलेपणानं तसं मला सांग. असा सल्ला त्यांनी मला 1985 सालीच दिलेला होता आणि मी तो सल्ला अतिशय मनपूर्वक मानला आणि माझी जोडीदारीण मी माझ्या त्या कॉलेज लाईफमध्ये मी शोधली आणि त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या कारण काही फरक होते. तिच्या घरून काही विरोध वगैरे होता आणि वडील माझे अचानक गेल्यामुळे काही नाट्यपूर्ण घडामोडी होऊन आमच्या दोघांचा विवाह झाला आणि नंतर अर्थातच माझ्या सासरची सगळी मंडळी खूप छान आमचे संपर्क तयार झाले. तर या सगळ्या काळामध्ये मला नोकरी करणं आवश्यक होतं, मला कमावणं आवश्यक होतं आणि म्हणून मी छोट्या मोठ्या खूप नोकऱ्या केल्या. म्हणजे अनेक संस्थांमध्ये, अनेक कंपन्यांमध्ये मी कॉमर्स ग्रॅज्युएट असल्यामुळे त्याही प्रकारच्या आणि संपादनाची मला आवड असल्यामुळे मी माझ्या कॉलेज लाईफमध्येच सुधीर मोघेंच्या संपर्कात आलो. त्यांच्याबरोबर त्यांचं कविता पानोपानी हा कार्यक्रम तेव्हा बसत होता. त्याच्या म्युझिकचं काम मी थोडंसं केलं. अच्छा, तुम्ही म्युझिकचं काम त्याच्यामध्ये? हा, म्युझिक ऑपरेशन, म्हणजे म्युझिकमध्ये गती फारशी नाहीये मला, पण म्युझिक ऑपरेशन मी करायचो. आम्ही जवळपास 50 प्रयोग मी आणि त्यांनी मिळून केले. त्यानंतर मी गुंतवणूक विश्व किंवा अर्थचक्र या प्रकारच्या आर्थिक विषयांवरच्या नियतकालिकांचा संपादक म्हणून काम केलं किंवा लोभस म्हणून एक दिवाळी अंक होता त्याच्या संपादनात. तर अशा मी अनेक त्या नोकऱ्या म्हणून मी केल्या आणि त्याच्यातून मी माझी फी भरायचो किंवा माझा चरितार्थ चालवायचो आणि मग लग्न झाल्यानंतर मला सिरियसली एकच नोकरी धरणं भाग पडलं आणि त्याच्याप्रमाणे मी मग छोट्या मोठ्या नोकऱ्या करताना परीक्षा दिल्या. बरं, पण मग इथपर्यंत असं काही डोक्यात नव्हतं किंवा ठरवलं नव्हतं का की आपण प्रशासकीय सेवेत जायचं? असं काही ठरवलेलं नव्हतं. खरं म्हणजे माझ्याबद्दल सगळ्यांना अशा अपेक्षा होत्या की मी संपादन या क्षेत्रामध्ये किंवा लेखन माझं तेव्हाही बऱ्याच प्रमाणात होतं, तर लेखक म्हणून मी करिअर करेल किंवा प्रेझेंटर म्हणून करेल. कारण मी काही नाटकं, एकांकिका लिहिलेल्या, त्याचे प्रयोगही होत होते. राज्य पातळीवर मला काही बक्षीसही त्या काळात मिळाली होती आणि मी सगळ्या या कलावंतांच्या वर्तुळात तेव्हा सहभागी झालेलो होतो. त्यामुळे माझे तसे कॉन्टॅक्ट्सही चांगले होते. विशेषतः काही डॉक्युमेंटरीज तयार करण्यामध्ये तेव्हा मी रस घेतला होता आणि त्यातलंही मला बरंचसं समजायचं. त्याच्यामुळे मग मी त्या क्षेत्रात करिअर करेल असं सगळ्यांना वाटत होतं. अभिनय क्षेत्रात पण तुम्ही? अभिनय क्षेत्रात होतो, दिग्दर्शन क्षेत्रात होतो, डबिंग मध्ये होतो, एडिटिंग सुद्धा मी केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात रंगभूमीची सगळी आपण एलिमेंट्स ज्याला म्हणतो ते, फिल्मची सगळी एलिमेंट्स, याच्यामध्ये मी त्या काळात भरपूर काम केलं आणि त्यातच करिअर मी करणार किंवा करायचं असंही मनात होतं. पण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये मागं गेलं तर माझे वडील मात्र माझी हुशारी बघून एक दोनदा, मला वाटतं बॅरिस्टर PG पाटील यांचं व्याख्यान श्रीरामपूरला झालं होतं आणि त्यावेळेस त्यांनी अशी मांडणी केली होती की आपण आता देशसेवेच्या कल्पना बदलल्या पाहिजेत. आता देशसेवेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाऐवजी आपण देशबांधणीसाठी प्रशासनात चांगल्या लोकांनी जायला पाहिजे, असं त्यांनी, मला वाटतं 1978 किंवा 1979 साल असेल. आणि त्या भाषणाचा तेव्हा माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर प्रभाव पडला होता आणि तेव्हा ते मला म्हटले होते की किरण, तू याचा विचार करायला हरकत नाही. कारण मी तेव्हा हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होतो.
पण या नंतरच्या काळात मी थोडासा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, सांस्कृतिक सगळे उपक्रम याच्यामध्ये वाहवत गेलो आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष. आणि त्यामुळे मी त्याच क्षेत्रात सेटल होईल असं वाटत असतानाच लग्न झाल्यामुळे मला नोकरीची आवश्यकता भासली आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करण्यापेक्षा आपण परीक्षा देऊन बघू म्हणून मी 1-2-3 परीक्षा दिल्या. आता अगदी खरं सांगायचं तर नोकरी करून दिलेल्या त्या परीक्षा, त्यामुळे अभ्यासाला वेळ वगैरे असा काही भाग नव्हता. जाऊन बसलो आणि पेपर दिला. त्याच्यामध्येच एका परीक्षेत MPSC मध्ये मी प्रिलिम मध्ये उत्तीर्ण झालो आणि मला मेन एक्झामचं लेटर आलं. मेन एक्झामचं गांभीर्य काही मला नव्हतं. माझ्या एका सेवेत गेलेल्या मित्राने ते मला येऊन समजून सांगितलं की अरे आता एक 8 दिवसांनी परीक्षा आहे, तू थोडं सिरियसली घे. पण सिरियसली घेणं शक्य नव्हतं कारण दिवसभर नोकरी करणं आवश्यक होतं. मग रात्री थोडाफार अभ्यास करायचा. असा एक 8-1 दिवस अभ्यास केला आणि मेन एक्झाम मध्येही मला चांगले मार्क पडले आणि मी तोंडी परीक्षेला आलो. तोंडी परीक्षेला सुमतीबाई पाटील या माझ्या इंटरव्ह्यू पॅनेलवरती होत्या आणि त्यांनी फार निवडक असे प्रश्न मला विचारले. पण समहाऊ माझा इंटरव्ह्यू 12 मिनिटांमध्ये संपला आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आता काही नंबर लागणार नाही. त्यामुळे रिझल्ट पाहायला गेलो तेव्हा आपला नाव नसणारच आहे. पण पाहायचं तर मी खालून बघत गेलो तर 9 पानाचा रिझल्ट होता. 9व्या पानापासून सुरुवात केली पण माझं पहिल्या पानामध्ये अगदी टॉप रँकिंगला असं नाव होतं आणि मग मी उपजिल्हाधिकारी झालो. आता उपजिल्हाधिकाऱ्याची कामं काय, ती जबाबदारी काय, ती नोकरी कशी असते काहीच माहिती नाही. आणि सर पण तुम्ही आता हे जे सांगितलं की जितक्या सहजतेने तुम्ही म्हणालात की परीक्षा दिली आणि पुन्हा मेन्सला, कारण आज आपण बघतो की ह्या स्पर्धा परीक्षांसाठी खरोखरच इतकी स्पर्धा आणि त्याची तयारीसाठी इतकी वर्ष आज मुलं घालवतायत आणि तुम्ही ती सहजपणाने दिले आणि पहिल्या पानावर तुमचं नाव होतं. हो, आणि त्या काळानंतर आजच्या काळात तर परिस्थिती खूप बदलली आहे. आजच्या काळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगतो की तुमचा प्लॅन बी आणि प्लॅन सी तयार ठेवा. स्पर्धा परीक्षांसाठी किती वर्ष प्रयत्न करायचे, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष हे ठरवून घ्या. आणि त्याच्यानंतर ते जर झालं नाही तर वाईट वाटून न घेता अल्टरनेटिव्ह करिअर निवडा. कारण लाखो विद्यार्थ्यांपैकी 1000 विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. मग बाकीच्या 99,000 विद्यार्थ्यांनी प्लॅन बी रेडी ठेवला पाहिजे. महाराष्ट्रात काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की हे विद्यार्थी या अभ्यासाच्या मागे लागले, त्यांनी सर्वस्व झोकून अभ्यास केला पण समहाऊ 4, 5, 6, 10 वर्षांनी सुद्धा ते झालं नाही. वय वाढलेलं असतं, अनेक सामाजिक प्रश्न त्याच्यातून निर्माण होत आहेत. पण माझ्या काळात तशी परिस्थिती नव्हती. तर मग उत्तीर्ण झाल्यावर मग अकोला ठिकाण म्हणजे विदर्भातलं अकोला इथं माझं प्रोबेशनसाठी म्हणून नियुक्ती झाली. मी औरंगाबादच्या पुढे कधी गेलेलो नव्हतो तर मला असं वाटतं की तो थोडासा धाडसीपणा आहेच माझ्यामध्ये. अतिशय बिनदिक्कतपणे मी लाल पिवळ्या एसटीने अकोल्याला गेलो आणि मग तिथे मला एक प्रशासन काय असतं, जिल्हाधिकाऱ्यांची कामं काय, उपजिल्हाधिकाऱ्यांचं काम काय, प्रशासन कसं चालतं, त्याचे वेगळे वेगळे पैलू कसे असतात आणि नागरिकांवरती त्याचा कसा आणि काय परिणाम होतो हे इतकं सगळं चित्र बघायला मिळालं. मी त्याच्यातून खूप शिकलो. त्यामुळे खरं म्हणजे मी योगायोगानेच प्रशासकीय वर्तुळात आलो असं मला वाटतं. पण त्याचा एक परिणाम काय झाला माहितीये का, प्रशासनातली मंडळी मला असं समजतात की हा एक कलावंत माणूस आमच्या प्रशासनात घुसलेला आहे आणि कलावंत मंडळींना असं वाटतं की हा एक प्रशासकीय अधिकारी आमच्यामध्ये येऊन बसलेला आहे. त्यामुळे मी दोन्हीकडचा आहे आणि दोन्हीकडचा नाही असं झालेलं आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही त्यावेळी आता म्हणालात तसं की तुम्ही कलावंत होतात, तिकडे तुम्हाला जायचं होतं. पण जेव्हा सुरुवातीला तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करायला लागलात तेव्हा तुम्हाला काय वाटलं, असं वाटलं का की तुम्ही काहीतरी कलाक्षेत्र कुठेतरी तुम्ही मिस करताय किंवा काय, म्हणजे नक्की भावना किंवा मनाची अवस्था काय होती? फार चांगला प्रश्न आहे हा. खरं सांगू का, मी कलावंत म्हणून काही मिस करतोय असं मला कधीच वाटलं नाही प्रशासकीय सेवेत. बरं. त्याचं एक कारण असं की प्रशासकीय सेवा ही फार फॅसिनेटिंग आहे. म्हणजे मग मी म्हटलं तसं तुम्हाला इतक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं बघायला मिळतात आणि एखाद्या कलावंताला इतकी माणसं निरखण्याची संधी मिळणं याच्यापेक्षा भाग्य ते कोणतं.
आणि त्याच्यामुळे मी जो काही विदर्भ त्या काळात पाहिला, विदर्भातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत गेलो, मी पूर परिस्थिती तिथे हाताळली, मी दुष्काळी परिस्थिती हाताळली, किंवा पाण्याचं संकट असेल, खेड्यापाड्यांमध्ये फिरलो. तो खरोखरच किती विविधता आहे मनुष्य स्वभावांमध्ये. आणि मला असं वाटतं की त्या काळात मी प्रत्यक्ष कला निर्मिती माझी थोडीशी कमी झाली, कारण मी प्रशासनात अडकलेलो होतो. पण मला संचित खूप मिळालं आणि पाहायला खूप मिळालं. वेगवेगळ्या परिस्थिती, वेगवेगळी भूरूप. म्हणजे पूर्णा नदीला प्रचंड मोठा पूर आलेला असताना ती नदी कशी रोरावत वाहते आणि काठावरच्या लोकांचा संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर नक्की काय घडतं हे पाहण्याची संधी मला प्रशासकीय अधिकारी म्हणून मिळाली आणि त्याचा फायदा माझ्यातल्या कलावंताला झाला. मला असं वाटतं की त्यामुळे माझ्या एकूणच कलेच्या अभिव्यक्तीमध्ये किंवा लिखाणामध्ये एक सच्चेपणा आला. आणि त्याच्या आधीचं माझं लिखाण कदाचित थोडंसं शब्दबंबाळ असेल, पण या अनुभवांमुळे ते फार संपृक्त आणि समृद्ध झालं असं मला मनापासून वाटतं. आणि त्यामुळे मी काही मिस वगैरे अजिबात केलं नाही. हा व्यक्ती म्हणून हा प्रवास एकाच वेळेस चालू होता. आता सुद्धा कला निर्मिती करत असताना मला काही प्रशासकीय माझ्या कामामध्ये उपयुक्त पडतील असे विचार सुचतात. एक कलाकार म्हणून. बरोबर. आणि मी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना कलावंत म्हणून मला उपयुक्त होईल अशा अनेक गोष्टी माझ्या समोर येतात. तर मला वाटतं हे काही खंडित नाहीये, हे सगळं एकच आहे. याच्यामध्ये फार काही, मी माझ्या मुलीला श्वेताला ती काहीतरी 7वी-8वीत असताना इंटरडिसिप्लिनॅरिटी ही कन्सेप्ट समजून सांगत होतो. आणि ती समजून सांगत असताना माझ्या असं लक्षात आलं की तिला सांगत असताना मला ती समजली असं माझ्या लक्षात आलं. कारण इंटरडिसिप्लिनॅरिटी म्हणजे सगळ्याच गोष्टींचा एकमेकांशी काही ना काही संबंध असतो. तर तो संबंध कोणत्या बाबतीत आहे आणि सीमारेषा काय आहे हे तुम्हाला कळणं, याला मला वाटतं की व्यक्तिमत्व समृद्ध होणं असं म्हणतात. खरंय. आणि मग माझं आणि माझ्या मुलीचं, माझ्या पत्नीचं, आम्हाला तो छंद लागला की कोणतीही 2 क्षेत्र घ्यायची ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, आणि मग त्यांचा एकमेकांशी कसा संबंध कुठे येऊ शकतो हे आम्ही शोधून काढायचो. तो आमचा प्रवासातला एक खेळ झाला. आणि त्याच्यातून खूपच काय म्हणतात त्याला, आम्हाला सगळ्यांनाच नवीन विचार त्याच्यातून मिळाले. नक्कीच. म्हणजे ती एक विचारांची घुसळण तर आहेच, पण त्याशिवाय एक खूप छान समृद्ध देवाणघेवाण आहे. सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही त्याच्या आधीपासून, बऱ्याच आधीपासून लिहित होता. तर लिखाण तुमचं कधी सुरू झालं आणि सुरुवातीचं म्हणजे कुठल्या पद्धतीचं तुम्ही लिहिलं होतं? माझं अगदी पहिलं लिखाण हे मी इयत्ता 2री मध्ये असताना. अरे बापरे. आणि तेव्हा मला वाटतं मी 6-7 वर्षांचा होतो. आणि अजूनही माझ्या त्या बालवयामध्ये लिहिलेल्या ज्या वह्या आहेत या माझ्या पत्नीनं जपून ठेवलेल्या. मी 2री मध्ये असताना काही कथा लिहिल्या होत्या. बरं. त्याची सुरुवात रामायणाच्या कथेपासून होती. बरं. पहिल्यांदा मी एक बाल रामायण या नावाचं एक 4-6 पानाचं हस्तलिखित, अजूनही ते आहे, हे मी इयत्ता 2री मध्ये असताना लिहिलं. आणि मग त्याच्यानंतर काही कथा लिहिल्या मी, बालसुलभ अशा त्या कथा होत्या. मग कविता सुरू झाल्या. इयत्ता 4थीत मला अगदी स्पष्ट आठवतं की मी लिहिलेली कविता, अगदी माझ्या आईने शिक्षिका होती ती, त्यामुळे शाळांमध्ये किरणने लिहिलेली कविता म्हणून ती वाचून दाखवली गेली. त्यानंतर मग शालेय जीवनामध्ये मी निबंध खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवरती लिहिले. माझे निबंध हे अनेक ठिकाणी आवर्जून मागितले जायचे आणि वाचून दाखवले जायचे. मला गोष्टी सांगण्याचा छंद होता. विशेषतः क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगण्यात माझा हातखंडा होता. म्हणजे अगदी आमच्या शाळेमध्ये, इतर वर्गांमध्ये किंवा इतर शाळांमध्ये सुद्धा मला गोष्टी सांगायला बोलवायचे. म्हणजे इयत्ता 5वी ते 9वी मी अक्षरशः शेकडो ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्या निमित्तानं क्रांतिकारकांबद्दलचं वाचन, राष्ट्रभक्ती म्हणजे काय याची एक ओळख, काही पुस्तकांचा खूप प्रभाव पडला. म्हणजे मृणालिनी देसाईंचं इन्किलाब असेल, विश्री जोशींचं मृत्युंजयांचा आत्मयज्ञ असेल, किंवा वसंत पोद्दारांचं वंदे मातरम असेल, या पुस्तकांचा त्या काळात माझ्यावरती खूपच प्रभाव होता. त्यातून ओरेटरी पण सुधारली आणि लिखाणाला एक प्रकारची, ज्याला आपण ओजो गुण म्हणतो,
तो लिखाणामध्ये येण्यात उपयुक्त झालं. इतर काही लिखाणापैकी मला आठवतं, मी इयत्ता 5वी मध्ये असताना मी या विषयावरती सुद्धा एक नाट्यछटा लिहिली होती. अच्छा. म्हणजे वेगळे वेगळे विषय घ्यायचे, त्याच्यावरती आवर्जून लिहायचं, असा तेव्हा छंद लागला होता. माझ्या एक 16 कवितांचा संग्रह मी 5वी-6वीत असताना माझ्या वडिलांना विचारलं की माझ्या कविता इतक्या आहेत. त्यांनी सांगितलं की याचा आपण एक संग्रह म्हणूया त्याला, म्हणून एक वही घेऊन त्या वहीला मधुकुंज असं नाव आम्ही दिलं होतं. आणि त्या कविता त्या वहीत लिहून हा माझा कविता संग्रह आहे. पण पुस्तक छापणं वगैरे पुढची गोष्ट होती. तर अशा प्रकारे लिखाण सुरू झालं. महाविद्यालयीन जीवनात आल्यानंतर थोडासा वेगळ्या वेगळ्या विचारधारांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. मला आठवतं, आम्ही काही मित्रांनी मिळून कॉलेजमध्ये असताना एक 8 दिवसाचं असं एक चर्चासत्र घेतलं होतं की रोज संध्याकाळी 2 तास एक एक विचारधारा त्या विषयाचा कोणी एक्सपर्ट बोलवून त्यांच्याकडून समजून घ्यायची. म्हणजे आम्ही तेव्हा हिंदुत्ववादी विचारधारा, मार्क्सवादी, समाजवादी, नवमानवतावाद असेल, रॅडिकल ह्युमॅनिझम, अशा वेगळ्या वेगळ्या वादांवरती आम्ही 8 दिवस अभ्यास केलेला मला आठवतं. किंवा 1986 साली ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रोइका जेव्हा आलं, रशियामध्ये गोर्बाचेवने आणलं, तेव्हा आम्ही त्या विषयातल्या तज्ज्ञांना जाऊन भेटलो. एकदा तर आम्ही मुलं डायरेक्ट विम दांडेकरांच्याकडे गेलो आणि आर्थिक उदारीकरणाबद्दल त्यांना आम्ही प्रश्न विचारले. तर तो जो एक थोडा बालसुलभ, तारुण्यसुलभ एक उत्साह होता, त्याचा मला खूप उपयोग झाला. अनेक लोकांशी संपर्क आला. त्यामुळे माझं महाविद्यालयीन जीवनातलं लेखन हे थोडंसं वैचारिक पद्धतीचं जास्त आहे. नक्कीच. आणि सर, तुम्ही आत्ता जे सांगितलं की वेगवेगळ्या विचार पद्धती समजून घेणं, आणि मला तुम्ही सांगत होता तेव्हा असं वाटत होतं की आज त्याची किती गरज आहे. की बऱ्याचदा असं होतं की एखादी विचार पद्धती नीट समजून न घेताच त्याच्यावर ताशेरे ओढले जातात किंवा काही मतं बनवली जातात. तर मला असं वाटतं की हे आपण असं काहीतरी प्रतिभांगणमध्ये आपण करूया अशा पद्धतीचे लेक्चर्स, कारण खरोखरच करायला पाहिजे. त्याचं कारण आता असं झालेलं आहे की एखादी गोष्ट सखोल समजून घेणं, त्याच्याकडे थोडासा वेळ देणं त्याला, हे थोडंसं आपण समाज म्हणून विसरत चाललेलो आहोत की काय. तर तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी आवर्जून हे सांगायला पाहिजे की शांतपणे बसून एखादा विचार पूर्णपणे समजून घ्यायची सवय आपण पुन्हा एकदा स्वतःला लावून घेऊयात. म्हणजे मला कित्येकदा असं दिसतं की लोक कुणाचं म्हणणं ऐकताना याच्यावर आपण काय बोलायचं याच्या विचारात जास्त असतात. म्हणजे समोरचा काय सांगतोय ते ऐकण्यात त्यांचं लक्ष नसतं. तर याच्यावर मी हे बोलणार आहे त्याचा विचार ते करत असतात. तर तो विचार नंतर करा, आधी समोरच्याचं नीट ऐकून घ्यायला पाहिजे. आणि या गुणाचा मला माझ्या प्रशासकीय सेवेत खूप उपयोग झाला. कारण आलेल्या माणसाचं शांतपणे ऐकून मी घेतो आणि त्याच्याने खरंच सांगतो की 90% प्रश्न त्याच्यामुळे सुटतात. कारण प्रश्न समजून घेतलेला असतो. नक्की दुखरी नस काय आहे ही समजून घेतलेली असते. आणि अलीकडे अटेन्शन स्पॅन इतका कमी झालेला आहे, तर आपण हे रोल मॉडेल समाजापुढे ठेवायला पाहिजे की एखाद्या गोष्टीसाठी टिचून बसून अभ्यास केला, समजावून घेतलं, हे आपण दाखवलं पाहिजे. तर त्या वैचारिक लेखनाबरोबरच तेव्हा मग नाटकं, एकांकिका आमच्या महाविद्यालयीन वेगळ्या वेगळ्या स्पर्धांसाठी लिहिल्या, त्यांना पारितोषिक पण मिळाली. मग वेगळ्या वेगळ्या साहित्य प्रकाराचा एक विचार सुरू झाला. आणि मला आठवतं, मी SYला असताना मी माझ्या मित्रांमध्ये अशी बढाई मारली की मी मराठीमधल्या सर्व साहित्य प्रकारांमध्ये लिहीन, अशी मी बढाई मारली. आणि ही बढाई माझी अक्षरशः गेल्या वर्षी पूर्ण झाली. मी कादंबरी हा प्रकार हाताळलेला नव्हता, तो मी गेल्या वर्षी लिहिला. आणि आता मी असं म्हणू शकतो की मराठीतल्या बहुतेक सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये मी लिखाण केलेलं आहे. वा वा. म्हणजे कथा, कविता हे तर आहेच. कादंबरी हा तसा थोडासा वेगळा आणि ज्याला आपण म्हणतो की नेटाने करण्याचा एक हो, म्हणजे एकांकिका, पूर्ण लांबीचं नाटक, पटकथा, एकपात्री, आत्मवृत्त, चरित्र लेखन, अशा सगळ्या प्रकारचे. आणि लेखांमध्ये सुद्धा आर्थिक लेखन, वैचारिक लेखन, ललित लेखन, असे सगळे प्रकार हाताळण्याचा मी
जाणीवपूर्वक प्रयत्न केला. वा. त्यातली फक्त एक म्हणजे ग्रंथालीमध्ये आपण बोलतो आहे तर आवर्जून सांगायला पाहिजे जरूर. की मी जे म्हटलं की वेगळे वेगळे अनुभव आपल्या समोर येतात, त्या कोणत्या अनुभवाला कोणत्या साहित्य प्रकारामध्ये चांगल्या पद्धतीने मांडता येईल याचा विचार करणं मला असं वाटतं लेखन प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा भाग आहे. अच्छा, म्हणजे कुठल्या साहित्य प्रकारात आपल्याला तो विचार मांडता येणं. म्हणजे कुठल्याही लेखकाने असं काही स्वतःवरती शिक्का मारून घ्यायला नको असं मला वाटतं की मी कथा खूप चांगल्या लिहितो असं त्याने स्वतःच म्हणायचं आणि समजूत करून घ्यायची. हे मला योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की एक अनुभव, एक प्रसंग आपल्या जर लिखाणातून अभिव्यक्त करायचा आहे तर तो एकांकिकेतून जास्त चांगला अभिव्यक्त होईल का कादंबरी पद्धतीनं होईल का कथा पद्धतीनं होईल याचा एक सजग विचार लेखकाने करायला पाहिजे आणि त्या प्रसंगाला किंवा अनुभवाला अनुरूप असा साहित्य प्रकार निवडायला पाहिजे. मला जो साहित्य प्रकार येतो त्यात मी माझा अनुभव मांडेल असं करण्यापेक्षा त्या अनुभवाची अभिव्यक्तीसाठी जी गरज आहे साहित्य प्रकाराची ती थोडा अभ्यासपूर्वक शोधून त्यात लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि स्वतःवर शिक्का मारून घेणं टाळायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे हा एक काय आपण म्हणतो की थोडासा विस्तृत किंवा विस्ताराने विचार हा प्रत्येक लेखकाने केला पाहिजे. सर, तुम्ही प्रशासकीय सेवेत असताना आदिवासी विभागामध्ये खूप महत्वाचं काम केलेलं आहे, तर तो अनुभव तुमचा काय होता? आदिवासी विभागातलं कामकाज म्हणजे माझ्या आयुष्यातलंच मी असं म्हणेन की एक वेगळं दालन उघडून देणार आहोत. इट वॉज ॲस्टॉनिशिंग. म्हणजे मला कल्पना होती आदिवासी समाज आहे, त्यांची वेगळी एक महत्वाची अशी संस्कृती आहे, याची थोडीफार कल्पना होती, काही वाचन पण होतं. पण जेव्हा मी त्या विभागात गेलो आणि योगायोगाने मला ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट TRTI ही जी आदिवासी कला, संस्कृती, प्रशिक्षण, संशोधन यामध्ये काम करणारी संस्था आहे, त्या संस्थेचा आयुक्त म्हणून काम करण्याची पण संधी मिळाली आणि नंतर राज्याचा आदिवासी आयुक्त म्हणून सुद्धा काम करायची संधी मिळाली. शासकीय विभागाचं कामकाज हे बऱ्यापैकी तांत्रिक पद्धतीने चालत असतं कारण शासन हे कागदावरती चालतं आणि त्याच्यामुळे जे सिद्ध आहे, जे समोर आहे, ढोबळ आहे, त्याच्यावर आधी कार्यवाही केली जाते. त्यामुळे ही गोष्ट खरी की मॅक्रो लेव्हल म्हणजे स्टेट लेव्हलला आपण जेव्हा काम करतो तेव्हा ते बऱ्यापैकी ढोबळ होतं आणि त्याच्यात काही बारकावे टिपणं राहून जातं. मी प्रयत्न केला ते बारकावे सुद्धा सांभाळून कसं आपल्याला काम करता येईल. पण त्यातून मला आदिवासी समाजाचं, आदिवासी संस्कृतीचं जे दर्शन झालं त्यातून मला असं वाटतं की माझ्यातला माणूस, माझ्यातला लेखक आणि एकूणच माझं व्यक्तिमत्व हे फारच संपन्न झालं. तुमचा थेट संपर्क आला असेल आदिवासी लोकांशी, तर त्यांच्याशी संवाद साधणं ही काय गोष्ट होती? थेट संपर्क खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आला. म्हणजे मी अक्षरशः आदिवासी खेड्यांमध्ये, पाड्यांमध्ये फिरलेलो आहे, मुक्काम केलेले आहेत, त्यांच्याशी बोललेलो आहे. आदिवासी समाज हा अतिशय संकोची, मितभाषी आणि अभिव्यक्ती सहजासहजी करणार नाही. म्हणजे चेहरा बऱ्यापैकी कोरा अशी त्यांची ठेवण आहे. आणि संस्कृती म्हणून किंवा ते जे संचित घेऊन आलेले आहेत ते इतकं अचाट आहे की आपल्या नागरी संस्कृतीने त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. म्हणजे आपण आता एकूणच स्त्री पुरुष समानतेबद्दल ज्या काही बढाया मारतो आणि बाता करतो नागरी संस्कृती म्हणून, तिथं ते प्रत्यक्षात त्यांनी आणलेलं आहेच ते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 19 जिल्हे असे आहेत जिथे आदिवासी मोठ्या संख्येनं आहेत. त्याला आपण TSP एरिया, ट्रायबल सबप्लॅनचा एरिया असं आपण म्हणतो आणि पेसा एरिया असंही त्याला म्हटलं जातं. तर तिथली जी आदिवासी जमाती आपण ती सुद्धा एक चूक करतो बरं का. आदिवासी म्हणजे काही एक जमात नाहीये, तर जवळपास 150हून जास्त जमाती आहेत आदिवासींच्या महाराष्ट्रात. या जमातींमध्ये 80 वेगळ्या वेगळ्या डायलेक्ट्स आहेत, बोलीभाषा आहेत. या सगळ्या आदिवासी बोलीभाषा या महाराष्ट्रातल्या या मराठीच्याच
काही अंशी उपभाषा आहे. त्यातली गोंडी ही बोलीभाषा तर एवढी संपन्न आहे की मराठी प्रमाण भाषेला टक्कर देऊ शकेल एवढी शब्दसंख्या, एवढा विस्तार या गोंडी या भाषेचा आहे. अशा ज्या 80 भाषा आहेत त्याच्यापैकी 40 भाषा अशा आहेत की त्या 80% आदिवासी बोलतात. अच्छा. आणि या 40 मधल्या 11 प्रमुख भाषा आहेत ज्या भाषा बहुसंख्य आदिवासींना समजतात. तर या 11 बोली भाषांवरती काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि 1ली ते 4थीची आपली सगळी पाठ्यपुस्तकं या 11 बोली भाषांमध्ये आम्ही ट्रान्सलेट केली. बरं. आणि ती करताना सुद्धा खूपच इनोव्हेटिव्ह मार्ग आम्ही निवडला. आणि अर्थातच आदिवासी समाजाची जी एक पॅशन आहे आणि जिद्द, भयंकर जिद्द त्यांच्यामध्ये खूप आहे आणि क्षमता अचाट आहे, तर त्याचा आम्ही खूप चांगला वापर केला. म्हणजे आम्ही त्या समाजाच्या शिक्षकांना, प्रत्येकी 5 शिक्षकांना, असे 11 बोली भाषांचे 55 शिक्षक यांना पुण्याला उरळी कांचनला बायफच्या त्या संस्थेमध्ये आम्ही एका कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळ्यांना बसवलं. तिथंच त्यांची राहण्याची व्यवस्था होती आणि 8 दिवस त्यांनी तिथून बाहेर पडायचं नाही असं त्यांना सांगितलं. बरं. आणि तिथं त्यांना हे 4ही पुस्तकं हातात दिली, 1ली ते 4थीची, आणि मोबाईल फोन्स होते त्यांच्याकडे. आणि त्यांनी ही पुस्तकं ट्रान्सलेट केली त्यांच्या भाषेत. एकाने ट्रान्सलेट करायचं, दुसऱ्याने तपासायचं, मग तिसऱ्याने तपासायचं, दुरुस्त्या करायच्या. म्हणजे एकाने केल्यावर 5 वेळा व्हॅलिडेशन झालं. त्यातले अडलेले शब्द गावाकडे फोन करून गावातल्या जुन्या लोकांना त्यांनी विचारले आणि ते शब्द लिहिले. आणि अशी ती आमची 8 दिवसामध्ये 44 पुस्तकं 11 बोली भाषांमधली तयार होऊन बाहेर आली. बापरे, म्हणजे हे सगळं खूपच अद्भुत आहे असं पण म्हणू शकतो. ते अद्भुत म्हणजे ही आदिवासी समाजाची अद्भुतता आहे. कारण त्यांची जी दृष्टी आहे, जीवनदृष्टी आहे, म्हणजे आपण एकीकडे अंधश्रद्धा म्हणतो त्यांना, म्हणजे बघत असतात आणि कुपोषण होतं, अशी काहीतरी समजूत नागरी समाजाची आहे. त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे आदिवासी समाज, खूप मोठा आहे. म्हणून आम्ही जेव्हा एकलव्य स्कूलसाठी म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान संमेलन घेतलं, त्याच्यामध्ये मी हा मुद्दा आवर्जून मांडला की नागरी संस्कृतीने आदिवासींच्या अंधश्रद्धांना त्या अंधश्रद्धा आहेत असा शिक्का मारण्यापूर्वी त्यांचा फील्डवरती जाऊन अभ्यास करायला पाहिजे. न जाणो कदाचित विज्ञानाचं एक वेगळं तत्व त्याच्यातून आपल्याला सापडेल. आणि विज्ञान ही जर सतत विकसित होणारी गोष्ट असेल आणि नाविन्याला सामोरं जायला तयार असणारी गोष्ट असेल तर विज्ञानाने हे करायला पाहिजे, असा मुद्दा आम्ही त्याच्यात मांडला. त्याच्यात मोठे शास्त्रज्ञ माधव गाडगीळ होते, माशेलकर सर आले होते. या सगळ्यांबरोबर आदिवासी विद्यार्थ्यांचा संवाद आम्ही केला. तर हे सगळे प्रयोग करताना आपला जो मूळ मुद्दा आहे की या सगळ्या प्रयोगातून आदिवासी समाजाकडून मी जे शिकलो तो मी खूपच एनरिच झालो असं मला वाटतं. तुम्ही आता सांगितलं की प्रशासकीय सेवेमध्ये एक कुठलाही विभाग असू शकतो, म्हणजे तुम्ही आदिवासी सांगितला, एखादा अतिशय तांत्रिक असा विभाग असू शकतो. ह्या प्रत्येक विभागामध्ये तुमचं योगदान तर आहेच, आणि तुम्ही जसं म्हणालात की आदिवासी विभागामध्ये तुम्ही एनरिच झालात, तर हे सगळं काम करत असताना कधी असा कॉन्फ्लिक्ट होतो का की एक संवेदनशील माणूस, एक कलासक्त माणूस आणि प्रशासनातली काही कामं की जी आपण म्हणतो करावी लागतात, तर असा कधी झगडा होतो का? तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही मला कदाचित अडचणीत आणणारा प्रश्न विचारलेला आहे, पण तसा तो नाहीये. त्याचं कारण असं की मग मी जी इंटरडिसिप्लिनॅरिटीची कन्सेप्ट म्हटलो, तर खरोखरच शासनाच्या अगदी काही तांत्रिक पद्धतीनं चाललेल्या, काही यांत्रिक पद्धतीनं चाललेल्या, काही कागदावर हुकूम चाललेल्या आणि ज्याला आपण रुटीन म्हणतो अशा सुद्धा सगळ्या कामांमध्ये सर्जनशीलता दाखवण्याची संधी असतेच. कारण सर्जनशीलता ही देवाच्या संकल्पनेसारखी आहे, लाईक कन्सेप्ट ऑफ गॉड, सर्वत्र आहे. सर्जनशीलता कुठेही सापडू शकते, दिसू शकते, अंमलात आणता येऊ शकते आणि ती तुमच्या दृष्टिकोनातच असते.
त्याच्यामुळे म्हणजे अलीकडे आता मॅनेजमेंटच्या भाषेत त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. ढोर मेहनत न करता स्मार्ट वर्क करायचं असं आत्ता म्हणतात. तेच मी सर्जनशीलता या शब्दातून सूचित करू इच्छितो. तर अगदी कुठलंही काम असेल, म्हणजे AI चा जमाना येण्यापूर्वीचा काळ आपण धरला तरी आपल्याला कागद एका फाईलमध्ये लावण्यासाठी पंचिंग करायचे आहेत आणि त्या फाईलमध्ये लावायचे. ते अगदी साधं जे काम आहे हे अतिशय कलात्मक रीतीने, तरीही लवकरात लवकर आणि ॲस्थेटिकली छान अशा पद्धतीनं करता येतं. आणि तुमच्या आमच्या सर्वांचं सुदैव असं की प्रशासनामध्ये खरोखरच अशी खूप माणसं आहेत की जे असं छोटं छोटं काम अतिशय चांगल्या पद्धतीने मन लावून हे करत असतात. कदाचित सगळी कामं तशी करत नसतील, त्यांच्याकडून काही कामं तशी होतील, काही कामं रुटीन पद्धतीने, तो त्या व्यक्तिमत्वाचा प्रश्न आहे. पण काही लोक अशी आहेत की ती सगळीच कामं सुंदर करतात. ती माणसं मनाने पण सुंदर आहेत, ते काम पण सुंदर करतात. पण एक जे वातावरण तयार झालेलं आहे की ज्याला कदाचित मीडिया काही प्रमाणात जबाबदार असू शकतो, की रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला तर ती बातमी होते, रस्त्यावरची वाहतूक सुरळीत आहे ही बातमी नाही होत ना. ॲक्सिडेंट झाला हे काहीतरी वेगळं आहे, मग लक्ष त्या ॲक्सिडेंट झाला या गोष्टीकडेच राहतं. पण जेव्हा एक 8 दिवस 15 दिवस महिनाभर रस्ता सुरळीत चालला, त्याच्यानंतर एक ॲक्सिडेंट झाला, किंवा तुम्हाला रोज सकाळी पाणी येतं, कुणीतरी पाणी पुरवठावाला जो व्यक्ती आहे तो त्याचं काम नियमितपणे व्यवस्थित करतोय म्हणून पाणी मिळतं आहे, आणि मग वर्षातून 2 दिवस 1 दिवस असं झालं की पाणी नाही आलं, तर पाणी न आल्याची बातमी होते. तर हा सगळा जो एक दृष्टिकोनातला बदल आणि नकारात्मकतेचा विनाकारण आपल्यावरती आणि समाजात मध्ये होत असलेला प्रादुर्भाव, याला जर उत्तर द्यायचं असेल तर मला असं वाटतं की आपली वैयक्तिकता आणि वैयक्तिकतेमधली सर्जनशीलता आणि आपल्या प्रत्येक छोट्या कामामध्ये ती सर्जनशीलता दाखवणं हे याचं उत्तर आहे. आणि यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की त्यामुळे याच्यात कन्फ्लिक्ट असायचं कुठलंच कारण नाही. आणि सर्जनशील कामांमध्ये सुद्धा खरं म्हणजे खूप कामं तांत्रिक यांत्रिक पद्धतीनं कागदावर हुकूम करावी लागतात. म्हणजे प्रशासक अनेक कामं कलात्मकतेनं करत असतो आणि कलावंत अनेक कामं यांत्रिक पद्धतीने करत असतो. हे आपण समजून जर घेतलं तर याच्यामध्ये कन्फ्लिक्ट नाही असं आपल्या लक्षात येईल. अरे वा. आणि खरोखरच तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने, म्हणजे एका व्यक्तीचा दृष्टिकोन हा किती गोष्टी बदलू शकतो, विशेषतः प्रशासकीय क्षेत्रामध्ये. एक सकारात्मकतेचं तुम्ही उदाहरण दिलं, किंवा ज्याला आपण म्हणतो की आता गुड न्यूज ही प्रमोट झाली पाहिजे असा एक हल्ली विचार येतो, तर तोही कुठेतरी तुम्ही मांडलात की आपण त्याच्याकडे फार लक्ष देत नाही. सर, हे सगळं करत असताना, लेखन करत असताना मला तुमच्या कादंबरीकडे यायचंय, ती म्हणजे अनामिकाची विचारधून. आणि मी ही कादंबरी वाचलेली आहे आणि अगदी खरं सांगायचं झालं तर सुरुवातीला असं वाटतं की थोडीशी अवघड आहे, कारण त्यातली पात्रांना नावं नाहीयेत. तर का बरं हे असं की पात्रांना नावं नाहीयेत, त्याचं वर्णन नाहीये, ते स्त्री आहे की पुरुष आहे हेही माहिती नाहीये. तर हे तुम्ही त्या कादंबरीमध्ये म्हणजे कुठल्या विचारांनी हे केलं? मी मघा म्हटलो तसं कोणता अनुभव कोणत्या फॉर्मॅटमध्ये मांडायचा, साहित्य प्रकारात मांडायचा याचा निर्णय घ्यायचा असतो. तर एकूणच प्रशासनातल्या अनुभवाचा पट, माझ्या आधीच्या सगळ्या आयुष्यातले काही अनुभव असतील, वैयक्तिक अनेक लोकांशी अनेक मित्रांशी माझी जे वादविवाद आणि चर्चा झाले, त्यातून जे काही आकाराला आली कथा, ही कथा कादंबरी या फॉर्ममध्ये चांगली येईल असं मला वाटलं आणि म्हणून मी ती कादंबरी म्हणून लिहायला घेतली. आणि मला जसं आवडतं तसं कागद पेन घेऊन टेबलवर बसून हस्तलिखित आपल्या हस्ताक्षरात ती कादंबरी मी लिहायला सुरुवात केली. आणि हा म्हणता ती 200-250 पानं माझ्या हातून लिहून झाली. ते हस्तलिखित अजूनही माझ्याकडे आहे. आणि त्यामध्ये अर्थातच आहेत ना काही खाडाखोडी आहेत, काही बदल मी नंतर केले, कारण कुठली कलाकृती चांगली होण्यासाठी ती पुन्हा पुन्हा बघणं यात काही चूक नाही. तर तसं मी केलं, पण तरी बहुतांशी पहिला जो ड्राफ्ट आहे
तो तसाच राहिलेला आहे. तर थोडी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही. अनामिकाची विचारधून लिहायला जशी सुरुवात केली तसं माझ्या असं लक्षात आलं की यातल्या पात्रांना जर आपण नावं दिली, यातल्या पात्रांचं लिंग निश्चिती केली, किंवा यातली पात्र कोणत्या गावी राहतात हे आपण सांगितलं, कुठल्या देशात राहतात हे आपण सांगितलं, तर माझा जो वाचक आहे तो प्रेज्युडाइज्ड होईल, पूर्वग्रह दूषित होऊ शकतो वाचनाआधी. म्हणजे मला या पात्राच्या हातून या कादंबरीत जे काही घडवायचं आहे किंवा या पात्राच्या बाबतीत जे काही घडणार आहे त्याबद्दल वाचकाच्या मनात काय विचार येणं मला अपेक्षित आहेत ते येणार नाहीत, तर त्याच्या पूर्वग्रहाच्या प्रभावामुळे काही वेगळे विचार येण्याची शक्यता मला जाणवली. उदाहरण सांगतो. समजा त्या पात्रात एखाद्या अनामिकाची विचारधून मधल्या एखाद्या पात्राचं नाव मी सुभाष असं ठेवलं असतं, तर वाचकांपैकी कुणाच्या आतेभावाचं नाव जर सुभाष असतं तर त्याच्या डोळ्यापुढे ती आकृती राहिली असती आणि मग त्या सुभाषचे जे गुणदोष आहेत ते त्या पात्राला त्याच्या अबोध जाणीवेमध्ये त्याने चिकटवले असते. आणि मग मला त्या सुभाषच्या भोवती घडणाऱ्या घटना ज्या पद्धतीने वाचकाने घ्यायला पाहिजेत तशा घेतल्या गेल्या नसत्या. हेच लिंग निश्चितीबद्दल आहे, हेच त्याच्या राहण्याच्या गावाबद्दल, देशाबद्दल आहे. मग मी धाडसी प्रयोग असा करायचा ठरवला की या कादंबरीतल्या पात्रांना नावच द्यायचं नाही. त्यामुळे नावं दिली नाहीत. मग काय द्यावं, मग काय करावं, तर त्यातल्या काही पात्रांची नावं ही त्या पात्रांची विशेषण आहेत, किंवा काही पात्रांची नावं हे त्या पात्रांचं एका शब्दात केलेलं वर्णन आहे. आता खरं म्हणजे हे आपल्याकडे अगदी कॉमन आहे. म्हणजे खेड्यापाड्यामध्ये तुम्हालाही माहिती असेल की एखादा मुलगा जर कमी उंचीचा असेल तर त्याला सगळेजण ए बुटक्या अशी हाक मारतात. किंवा आमच्या श्रीरामपूरमध्ये सुद्धा लहानपणी आम्ही खेळायचो तेव्हा आम्ही एकमेकांना खूप टोपण नावं दिलेली होती. ती टोपण नावं त्याच्या एखाद्या शारीरिक ठेवणीवरून असायची, कधी कधी स्वभावावरून असायची. मग तशी नावं कादंबरीतल्या पात्रांना जर दिली तर उलट माझं म्हणणं असं आहे की त्या पात्राबद्दल वाचकाच्या मनामध्ये त्या नावामुळे त्या पात्राची काही शारीरिक ठेवण असेल, त्या पात्राचा एखादा गुणधर्म असेल हे येईल. उदाहरणार्थ त्या कादंबरीत एक महत्वाचं पात्र आहे कुणीतरी एक. आता कुणीतरी एक हे खरं म्हणजे त्या पात्राचं वर्णन आहे की तो कुणीतरी एक आहे, अनेक जण असतात तसे. तर उलट त्या पात्राची सायकॉलॉजी, मानसशास्त्र, त्या पात्राचं वर्तन हे समजून घ्यायला त्याच्या नावामुळे वाचकाला मदतच होईल असं मला वाटलं आणि म्हणून मी तो प्रयोग केला. पण प्रत्यक्षात त्या कादंबरीची रचना अशी झाली की सुरुवातीला एक असा ज्याला संपृक्त म्हणता येईल मराठीत, असा एक व्यूह रचला गेला, कथानकाचा असेल, पात्रांचा असेल, आणि नंतर कादंबरी म्हणजे तो व्यूह उलगडत जातो. तर तो आधी व्यूह जर समजला नाही तर कादंबरी पुढे नीट उलगडणार नाही. तर कधी कधी काही लोकांना तसं होऊ शकतं की तो व्यूह पुरेसा उलगडला नाही, मग ती कादंबरी कठीण वाटू शकते. आणि दुसरं एक कारण आहे, माझी पहिलीच कादंबरी, म्हणजे मी कादंबरी क्षेत्रामध्ये नवखा, त्यामुळे मराठी साहित्य विश्वाला मी असं गृहीत धरलं की मी नवखा आहे, मी चुकणारच, मी मला पाहिजे तसं लिहिणार, सांभाळून घेण्याची जबाबदारी वाचकांची आहे, साहित्य विश्वाची आहे. तर मी ती कादंबरी अक्षरशः बेलगामपणे लिहिलेली आहे. मला जसं वाटलं तशी मी ती लिहिली. कुणाला ती समजो न समजो, आवडो अथवा न आवडो, मला पाहिजे तशी मी ती लिहून टाकली आणि ती सदामंगल प्रकाशनने प्रकाशित सुद्धा केली. लेट्स सी. आणि आता त्या कादंबरीवर PhD सुद्धा होतीये, तर ही पण खूप मोठी गोष्ट आहे की त्याचा अभ्यास करावासा वाटतोय अभ्यासकांना. सर, हा मराठीतला पहिलाच प्रयोग आहे का की पात्रांना नावं नाही आहेत कादंबरीतल्या? नाही, मला अशी माहिती मिळाली की काही ठिकाणी हे प्रयोग झाले आहेत, काही नाटकांमध्ये पण हे प्रयोग झालेले आहेत. त्याच्यामुळे हा काही नवीन प्रयोग नाहीये. पण त्या कादंबरीत या प्रयोगाव्यतिरिक्त सुद्धा काही प्रयोग आहेत, त्याच्यामुळे ती कादंबरी वेगळी ठरते असं मला वाटतं. उदाहरणार्थ,
कादंबरी म्हणजे निवेदन शैलीत लिहिलेली असते. पण मी मघा बोललो त्याच्याशी पुन्हा हे संबंधित होत आहे की त्या कादंबरीतला अमुक एक भाग किंवा प्रकरण हे कोणत्या साहित्य प्रकारात चांगलं पोहोचेल हा मी विचार केला. आणि म्हणून या प्रकरणात मला हे सांगायचं आहे. आणि हे खरं म्हणजे संवाद रूपाने म्हणजे एकांकिका म्हणून लिहिली तर हे जास्त पोहोचेल, तर मी ते प्रकरण एकांकिका म्हणूनच लिहिलं. मग ते आहे कादंबरीतलं प्रकरण. काही निवेदन शैलीचा भाग कविता पण आहेत, कविता आहेत, मुक्तछंद कविता आहेत, ओव्या आहेत, त्याच्यामध्ये वृत्तांत आहे, भाषणं आहेत. म्हणजे मला जे मांडायचं आहे ते कोणत्या साहित्य प्रकारात छान वाटेल याचं मला जे पटलं त्या साहित्य प्रकारात मी ते सरळ लिहिलं आणि कादंबरी म्हणून एकापुढे एक मांडून एक सलग कथानक म्हणून ते मांडलं. हा प्रयोग मला वाटतं थोडासा नवीन होता. आणि तुम्ही जसं म्हणालात की एकूणच तुमचं लहानपणापासूनचं वाचन किंवा वेगवेगळ्या विचारधारा समजून घेणं आणि प्रशासकीय क्षेत्रातला अनुभव हे सगळं कुठेतरी याचं कोळ जे आपण म्हणतो ना की ते कादंबरीमधून आम्हाला बघायला मिळतंय. ह्या कादंबरीवर पुढे काही कलाकृती होण्याची तुम्हाला शक्यता वाटते का, किंवा तसं काही प्रयत्न आहेत का सुरू? मला निश्चितपणे शक्यता वाटते आणि काही कलावंत नक्की पुढे येतील आणि यावरती चांगलं नाटक होऊ शकतं, चांगला चित्रपट किंवा मालिका यावरती होऊ शकते. इतरही अनेक पद्धतीचे रंगमंचीय आविष्कार या कादंबरीवरून होऊ शकतात. कारण तसं रंगमंचीय संभाव्यता पोटेन्शियल ज्याला म्हणतो ती या कादंबरीत आहे, वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आहे. मध्ये एक सूचना अशी आली की या कादंबरीतल्या फक्त कविता ज्या आहेत, काही छंदोबद्ध आहेत, काही मुक्तछंद आहेत, काही ओव्या आहेत, फक्त कवितांचं एक वेगळं पुस्तक किंवा अभिवाचन असा एक वेगळाच कार्यक्रम होऊ शकतो आणि त्याच्यातून कादंबरीतून मिळणाऱ्या संदेशापेक्षा वेगळा पण तरी पूर्ण संदेश जाईल असं त्या लोकांचं म्हणणं होतं. म्हणजे असे वेगळे प्रयोग होऊ शकतात. पण पहिलीच कादंबरी असल्यामुळे अर्थातच काही मर्यादा या कादंबरीला आहेत, त्या मला जाणवल्या आणि त्या मी माझ्या दुसऱ्या आणि आता तिसऱ्या कादंबरीतून दूर करायचा प्रयत्न नक्की केलेला आहे. दुसरी कादंबरी लिहून पूर्ण झाली आहे, प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तिसरी कादंबरी मात्र 10 प्रकरणं झाली आहेत, अजून 4-5 प्रकरणं होतील. त्याच्यामध्ये काही कथानकाच्या दृष्टीने किंवा वैचारिकतेच्या दृष्टीने मला सुद्धा अवरुद्ध करणारे काही मुद्दे आलेले आहेत आणि त्यामुळे मी घाई न करता ते जेव्हा सुटतील तेव्हा मी ते लिहीन आणि तेव्हा ते पूर्ण होईल. सर, अनेक व्याख्यानं तुम्ही दिलेली आहेत, म्हणजे आणि वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं दिलेली आहेत. आम्ही काही महिन्यांपूर्वी तुमचं मराठी भाषेवरचं म्हणजे अभिजात मराठीवरचं व्याख्यान ऐकलेलं आहे. तर व्याख्यानांसाठी जो एक व्यासंग लागतो, वाचन लागतं किंवा एक तयारी लागते आणि शिवाय तुम्ही लेखन करता, प्रशासकीय सेवेत राहतच, तर हे सगळं ज्याला आपण टाइम मॅनेजमेंट म्हणतो तर ते कसं साधता तुम्ही? वेगळी अशी काही फार टाइम मॅनेजमेंट मी करत नाही. मला असं वाटतं की आपला मेंदू हा एक सतत चालणारा असा भाग आहे. म्हणजे खरं म्हणजे झोपेतही तो चालू असतो, पण आपण झोपेचा काळ जरी सोडला तरी इतर वेळेस सतत ते विचार चालू असतात. मला खरंच असं वाटत आलेलं आहे म्हणजे अगदी लहानपणापासून की मी माझ्या विचारांच्या सहवासात असतो. बरं. सततच. आणि ते असं सतत मला जाणवत राहतं आणि ते खरंच पुरेसं असतं. खरं सांगू का, एखादी कृती प्रत्यक्ष करायला जेवढा वेळ लागतो ना, तो वेळ खरं म्हणजे कमी लागत असतो. ती कृती कशा पद्धतीनं करायची आणि काय याच्या मागचा जो विचार असतो ना, जो तुमच्या कधी कधी नेणीवेत पण होतो, कधी कधी जाणीवेत पण होतो, त्याला वेळ देणं महत्वाचं असतं. आणि तो माझा वेळ हा माझा सततच दिला जात असतो. म्हणजे मग तो गाडीतून प्रवास करताना असेल किंवा एखादं दुसरं काही काम करताना ज्याच्यात फार काही लक्ष देण्याची गरज नाहीये, विचार होऊ शकतो आहे, असं जर झालं त्याच्यामध्ये ते होऊ शकतं. तर मला वेगळी टाइम मॅनेजमेंट करावी लागत नाही. कित्येकदा तर अशी धावपळ होते की समोर जे आहे ते आधी करा, म्हणजे त्याला पर्याय नाहीये, हे आत्ता नाही केलं तर होणार नाही,
म्हणून बाकीचं सगळं बाजूला टाकून हे आधी करा. सचिव म्हणून जबाबदारी आल्यानंतर व्यस्तता आणि व्यग्रता खरंच वाढलेली आहे. त्याच्यामुळे सध्या तरी असं चाललेलं आहे की समोर जे आहे ते करूयात. म्हणजे आज या मुलाखतीला यायचं, त्या मुलाखतीत आपण काय बोलायचं याचा काही विचार वगैरे करायला फारसा वेळ मिळाला नाही. किंवा तुम्ही ज्या व्याख्यानाचा विचार केला, मराठी भाषेबद्दल, अभिजाततेबद्दल मी जे व्याख्यान दिलं, अगदी खरं सांगायचं तर त्या व्याख्यानात सुद्धा काय मांडायचं याचा मला वेगळा अभ्यास किंवा विचार करायला फारसा वेळ देता आला नाही. आणि मी अक्षरशः म्हणजे मला बालगंधर्वांची आठवण येते की बालगंधर्व जसं मायबाप प्रेक्षक म्हणायचे तसं मी त्या व्याख्यानाच्या वेळेस हे गृहीत धरलं की हे मायबाप श्रोते आहेत आता समोर आणि आपल्याला जे सुचतंय ते आपण बोलायचं आहे. आणि अजूनही त्याचा व्हिडिओ आहे उपलब्ध. आपण पाहिलं असेल की मी कुठला कागद किंवा संदर्भ असा काही न घेता प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये बघून मी मला सुचेल ते बोलत गेलो. आणि माझं असं मत आहे की त्यामुळे ते भाषण जे झालं, ते व्याख्यान जे झालं, त्याला तसा फारसा चांगला फ्लो नाही आहे. म्हणजे कशाही नंतर कोणताही मुद्दा आलेला आहे, जो मुद्दा खरं शेवटी येणं लॉजिकली करेक्ट वाटलं असतं तो सुरुवातीलाच मांडला गेला आहे. अशा त्रुट्या मला जाणवतात. तर थोडं ते आणखी ठाकठीक करून बोलायला, अभ्यास करायला वेळ मिळाला असता तर मी आणखी चांगलं व्याख्यान ते आम्हाला ऐकताना असं अजिबात नाही जाणवलं. इनफॅक्ट तुम्ही जे फ्लो म्हणालात तर मला असं वाटत होतं की ते खूप छान फ्लो मध्ये भाषण झालं. सर, हे सगळं तुम्ही करताच आहे. कविता हा एक तुमचा आवडता विषय आहे. तुम्हाला इतरांच्याही अनेक कविता मुखोद्गत आहेत, तर तुमची एखादी कविता आम्हाला या कार्यक्रमातून ऐकायची आहे. माझ्या कविता माझ्या काही फारशा तोंडपाठ नाही आणि थोडंसं वेगळं वाटेल, पण स्पष्ट जर बोलायचं तर मला असं वाटतं की माझ्या कविता या टाळीबाज नाहीत आणि व्यासपीठीय पण नाहीत. त्यामुळे मी माझ्या कविता सादर करण्यामध्ये फारसा उत्सुक नसतो. त्यामुळे मी ज्या कविता सादर आतापर्यंत वेगळ्या वेगळ्या कारणाने केल्या असतील त्या इतर कवींच्या केलेल्या आहेत, माझ्या लाडक्या कवींच्या केलेल्या आहेत. पण आता तुम्ही म्हणता आहात तर माझी एक अतिशय सरळ कविता, म्हणजे फार त्याच्यामध्ये काही कल्पनाविलास आहे किंवा क्लुप्ती आहे असं काही नाही आहे, अशी एक अगदी छोटीशी कविता मी म्हणतो. जरूर. आणि मला अजूनही आठवतं मी TYला असताना ही कविता केलेली आहे. आणि BMCC मध्ये असताना काही मोकळा वेळ मिळाला तेव्हा अलका टॉकीज चौकात फिरायला म्हणून एकटाच गेलो होतो आणि तिथल्या विठ्ठल मंदिरामध्ये थोडा वेळ बसलो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं निरीक्षण करत होतो. तर तेव्हा सुचलेल्या ओळी आहेत आणि तेव्हा हाताशी कागदही नव्हता, म्हणून एसटीचं तिकीट होतं, म्हणून एसटीच्या तिकिटावरती हे पहिल्यांदा मी लिहिलं. मला नीट आठवली नाही तर कदाचित मी थांबेन मध्ये, पण कवितेचं शीर्षक काही मला आठवत नाहीये. कविता अशी आहे: काळ्या भोर मातीतला काळा भोर विठुराया, काळ्या भोर मातीतला काळा भोर विठुराया, काळ्या भोर सह्याद्रीची मेघवर्ण जणू छाया, काळ्या भोर सह्याद्रीची मेघवर्ण जणू छाया, काळा विठू सह्य काळा, काळा विठू सह्य काळा, काळा रंग माणसाचा, काळा विठू सह्य काळा, काळा रंग माणसाचा, घरोघरी विठ्ठलाच्या, घरोघरी विठ्ठलाच्या, शुभ्र रंग मानसीचा, शुभ्र रंग मानसीचा. ही कविता. तुम्ही म्हणाला TYला, तर आम्हाला असं वाटलं की तुम्ही मॅडमवर वगैरे एखादी कविता लिहिली असेल. नाही, तशाही काही प्रेम कविता पण लिहिल्या त्या काळामध्ये. बरोबर. त्यातली एखादी आठवत असेल तर तीही आवडेल. नाही, प्रेम कविता पाठ तर कुठलीच. अच्छा. त्याच्यामुळे ती नाही म्हणता येणार. नाही आठवत, अवघड आहे. त्या क्रमाने नाही आल्या तर त्या कवितेची गंमत राहणार नाही. ओके. सर, मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून जेव्हा तुमची नियुक्ती करण्यात आली म्हणा किंवा तुम्ही तो पदभार सांभाळला, तेव्हा सगळ्यात आधी तुमची काय भावना होती की एवढं तुम्ही अगदी लहानपणापासून
मराठी वाचलेलं आहे, मराठी बोलीभाषांवर आदिवासी विभागाचे आयुक्त म्हणून काम केलेलं आहे, तर एकूण काय भावना होत्या तुमच्या? मी तेव्हा निवडणूक आयुक्त म्हणून काम करत होतो आणि त्याच्या आधीच्या वर्षभरामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका मी कंडक्ट केल्या होत्या. त्यातली बरीचशी महत्त्वाची कामं जी फार गुंतागुंतीची होती ती मी सांभाळली होती. विशेषतः EVM बद्दलचे गैरसमज किंवा एकूणच निवडणूक यंत्रणा ज्या पद्धतीनं काम करते, लाखो लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात, त्या सगळ्याचा एक प्रकारे अवमान काही लोकांकडून होत होता की प्रत्येकजण आपली भूमिका, आपली जबाबदारी आपापल्या पद्धतीनं करतो. एवढी मोठी यंत्रणा हे काम करते आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या लोकांचा सहभाग आहे की हा एक चमत्कारच आहे. म्हणजे भारतीय निवडणूक यंत्रणा आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा सुद्धा जे यंत्रणेचं स्वरूप मलाही अनुभवायला मिळालं, काही हाताळायला मिळाल्या. तर खरं सांगायचं म्हणजे मी सगळं त्या मानसिकतेत होतो. म्हणजे पूर्ण निवडणुकांच्या आणि निवडणुकांचं काम हे बऱ्यापैकी गंभीर आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण कितीही म्हणत असलो तरी कलात्मकतेचा किंवा सौंदर्य दृष्टीचा संबंध येत असतोच, पण कमीत कमी येण्याची शक्यता असलेला विभाग असा तो होता. त्याचं कारण असं की भारतीय निवडणूक आयोगाने जे काही ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे करायचं आहे. सगळं कायद्यात आहे, नियमात आहे. त्याच्या पलीकडे बाहेर जाण्याची मुभा कुणाला नाही आणि बाहेर जाणं अपेक्षित पण नाही. त्याच्यामुळे अर्थातच आपल्या कलात्मकतेला, सर्जनशीलतेला एक मर्यादा पडायची. माझ्या पण सर्जनशीलतेला तिथे मर्यादा पडल्या, पण मी फक्त मर्यादा पडल्या असं म्हणतोय. त्याचं कारण असं की ती जी चौकट असते नियमांची किंवा कायद्याची, त्या चौकटीमध्ये तुम्हाला दाखवता येते सर्जनशीलता आणि ते मला करता आलं होतं तिथे बऱ्याच अंशी. म्हणजे तुम्ही उल्लेख केला तसा निवडणुका या विषयावरती अशीच माझी एक प्रदीर्घ मुलाखत पुण्याला झाली होती, सुनिधी प्रकाशनने घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये मी जवळपास 1.5-2 तास निवडणुका या विषयावर आणि त्यातली सर्जनशीलता या मुद्द्यावरती बोललेलो होतो. तर ते त्या सगळ्या मानसिकतेत मी असताना माझं सचिव या पदावरती आधी पदोन्नती झाली आणि नंतर मराठी भाषा विभाग मला देण्यात येतो आहे असं शासनाने मला कळवलं. तर थोडासा तो एकदम म्हणजे चेंज होता आणि आनंद तर प्रथम वाटलाच, पण आनंदाचा पहिला भाग सगळा ओसरल्यानंतर मला आव्हानं दिसायला लागली. आणि त्या आव्हानांमधला प्रमुख भाग असा होता की मी अनेक राज्यांमध्ये निवडणूक निरीक्षक म्हणून फिरलेलो आहे, दौरे खूप झाले आहेत, बऱ्याच राज्यातल्या लोकांना मी निरखलेलं आहे. या सगळ्यांमध्ये मराठी माणूस किती वेगळा आहे हे मला खूप जाणवलेलं आहे आणि मराठी भाषेकडे बघण्याचा वेगळ्या वेगळ्या गटांचा दृष्टिकोन काय आहे तो मला माहिती आहे. आणि हे असं सगळं असताना आणि अभिजात दर्जा मिळालेला आहे. अभिजात दर्जा म्हणजे काय याची स्पष्टता अनेकांना नाही आणि मग त्याच्यातून फक्त अपेक्षाच व्यक्त केल्या जात आहेत आणि आपल्या घटनेमध्ये म्हटल्याप्रमाणे कर्तव्यांबद्दल काही बोलायचं नाही, फक्त अधिकारांबद्दल बोलायचं, असं मराठी भाषेबद्दल फार मोठ्या प्रमाणात होत आहे असं माझं एक सामान्य मराठी माणूस म्हणून निरीक्षण असताना माझ्याकडे मराठी भाषा विभागाचा हा कार्यभार आला. त्याच्यामुळे एक प्रकारचं दडपण पण होतं. पण रुजू झाल्यानंतर मी वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधला, बोललो. अजूनही ती प्रक्रिया चालू आहे. स्टेक होल्डर्स खूप आहेत, प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं आहे आणि तो मराठी भाषा विभागाकडून किंवा शासनाकडून माझ्या सोयीचं काय होईल, माझ्या घटकाचं काय होईल एवढ्याच चिंतेत प्रत्येकजण मग्न आहे. त्याला काही थोडेफार अपवाद आहेत असं माझं निरीक्षण आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची ही प्रवृत्ती नाहीये. ही कुठून कशी आली, ही का आत्ता उगवली आणि ही दूर करण्यासाठी आपल्यासारख्यांनी काय करायला पाहिजे याचा एक जाणीवपूर्वक नियोजन हे करावं लागेल.
अशक्य तर नाहीच आहे, पण दिवसेंदिवस अवघड मात्र होत चाललेलं दिसतंय. त्याचं कारण मराठी भाषेबद्दलचे आमचे अधिकार आम्ही बोलतो, पण आमची जबाबदारी आम्ही पार पाडत नाही. ही मराठी माणसाची नसलेली वृत्ती आता सगळीकडे दिसू लागलेली आहे. मला हे अयोग्य वाटतं. मग काय करायला पाहिजे? म्हणून आपल्यालाही आठवत असेल की त्या माझ्या व्याख्यानामध्ये मी आता असा एक प्रयोग सुरू केलेला आहे की माझ्या सगळ्याच व्याख्यानांमधून, बोलण्यातून एक छोटा कृती कार्यक्रम आपण लोकांना देऊयात. म्हणजे तुलना म्हणून नाही, पण एक आदर्श उदाहरण म्हणून मी सांगतो की महात्मा गांधीजींच्या चळवळीला एवढं मोठं यश मिळण्याचं एक प्रमुख कारण असं सांगितलं जातं की त्यांनी चरखा चालवणे हा एक छोटा कृती कार्यक्रम सर्वांना दिला. म्हणजे तुमची देशभक्ती सिद्ध करायची आहे, देशसेवा करायची आहे, तर तुम्ही चरखा चालवा. तर ते एक प्रतीक पण झालं आणि तरी ते भरीव योगदान होतं आणि त्याच्यात तो मानसिकता सांभाळण्याचा एक भाग होता आणि एक मास लीडर म्हणून गांधीजींनी यामध्ये जी कल्पकता दाखवलेली होती हा कृती कार्यक्रम देण्यात, त्याचा कदाचित माझ्यावरती प्रभाव असेल. म्हणून माझ्या मनात असं आलं की आपल्याला सगळ्या लोकांना काहीतरी छोटा जमेल असा, पण मराठी भाषेला खरोखर उपयुक्त होईल असा काहीतरी कृती कार्यक्रम द्यायला पाहिजे. आता कृती कार्यक्रम देणारा मी कोण? कारण मराठी भाषा सचिव जरी असलो तरी मी एका मोठ्या यंत्रणेतला एक छोटासा नट बोल्ट आहे. हे मोठं यंत्र आहे ना, मोठी फ्रेम आहे ही, त्यातला मी एक छोटासा बोल्ट आहे. कृती कार्यक्रम देणं हे धोरणकर्ते, राज्यकर्ते, समाजाचे औपचारिक आणि अनौपचारिक नेते यांची जबाबदारी आहे आणि समाजही त्यांचंच ऐकतो. मराठी भाषा विभागाच्या सचिवाचं समाज कशाला म्हणजे ऐकेल असाही प्रश्न माझ्या मनात होता. पण माझ्या मनात असं आलं की आपल्याला जे सुचतंय ते आपण बोलायला लागू आणि म्हणून मी ते बोलायला सुरुवात केली. तो मुद्दा असा आहे, आता थोडीशी याची 1-2 मिनिटात बॅकग्राऊंड सांगावी लागेल, पार्श्वभूमी सांगावी लागेल. ती अशी की वेगळी वेगळी ऍप्स आहेत. म्हणजे आता भाषा जगवायची असेल, तगवायची असेल, पुढे जायचं असेल तर आपल्याला ऑडिओ व्हिज्युअल, डिजिटल, AI हे सगळे आता परवलीचे शब्द जे खरं आहे. तर तिथे पुढे जायचं असेल तर डिजिटल मराठी आपल्याला अतिशय भक्कम करायची आहे. ती करण्यासाठी अनेक प्रायव्हेट कंपन्या, प्रायव्हेट ऍप्स जी आपण वापरतो मोबाईलवरती ही आहेत. ते सगळे क्राऊड सोर्सिंगने त्यांच्या ऍपमधला शब्दसंग्रह वाढवत असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं मराठी ऍप वापरता तेव्हा त्याच्या कंपनीने त्या ऍपमध्ये आत्तापर्यंत आलेले वापरले गेलेले शब्द संग्रहित केलेले असतात. काही रिपॉझिटरी सुरुवातीला टाकलेली असते, त्याच्यावर त्यांचं काम चाललेलं असतं आणि ते प्रत्येक दिवशी ते वाढत असतं. केंद्र सरकारचं भाषिणी म्हणून जे ऍप आहे ते सुद्धा अशाच प्रकारचं ऍप आहे आणि ते सरकारी ऍप आहे. सरकारी ऍप असल्यामुळे त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. ते सुद्धा अशाच प्रकारे क्राऊड सोर्सिंग करतात. पण सरकारी असल्यामुळे दिल्लीशी मी जेव्हा बोललो तेव्हा महाराष्ट्र त्या ऍपला आपण मराठी भाषेचं काही महत्वाचं योगदान जर केलं तर ऑनलाईन मराठीचा दर्जाच सुधारून जाईल असं माझ्या लक्षात आलं. कसं ते सांगतो, उदाहरण सांगतो. भाषिणी ऍपमध्ये एकूण 22 भारतीय भाषा, 15 परकीय भाषा आणि आता आणखी काही भाषा ऍड केल्या आहेत त्यांनी. 57 भाषांचं काम होतं. 57 भाषा टेक्स्ट टू टेक्स्ट ट्रान्सलेशन, टेक्स्ट टू स्पीच ट्रान्सलेशन, स्पीच टू स्पीच ट्रान्सलेशन आणि स्पीच टू टेक्स्ट ट्रान्सलेशन असं ते जस्ट इन टाइम करतं. हे करणं कसं शक्य होतं? तर त्यांच्याकडे शब्दसंग्रह त्या भाषेचा असला पाहिजे ना. तो जितका मोठा तितकं ते काम चांगलं होईल. मी चौकशी केली की तुमच्याकडे कितीचा शब्दसंग्रह आहे, तर त्यांनी सांगितलं की साधारण 41,000 शब्द मराठी भाषेचे भाषिणी ऍपमध्ये सुरुवातीला त्यांनी टाकले आणि नंतर लोक जसे वापरतात तसे ते ऍड होत चाललेले आहेत. इतरही भाषांचं तसं आहे, 41,000 शब्द टाकलेत. आम्ही मराठी भाषा विभाग म्हणून असा विचार केला की आपण याच्यात एकदम जास्तीचे शब्द देऊन टाकले तर आमचे परिभाषा कोश आहेत. भाषा संचालनालयाचे 29 परिभाषा कोश आहेत, त्याच्यामध्ये 3-3.5 लाख शब्द आहेत.
ते आम्ही भाषिणीच्या फॉर्मॅटमध्ये तयार केले आणि भाषिणीला दिले. अच्छा, म्हणजे आता एवढे शब्द म्हणजे आता दिलेत 3,40,000 झाले ना. हा हा हा. शिवाय लोक वापरतायत. हो. माझं म्हणणं असं की तुम्ही कोणतंही ऍप वापरा, प्रायव्हेट कंपनीचं असो, भाषिणी असो. भाषिणी सरकारचं आहे म्हणून मी ते ऍडव्होकेट करीन, पण कोणतंही ऍप वापरा, पण प्रत्येकाने नवीन शब्द मराठीतले हे जर त्या ऍप वरती लिहित जायला सुरुवात केली देवनागरी लिपीतून, तर ते शब्द त्या शब्दसंग्रहात ऍड होणार आहेत. ओके. हा छोटासा कृती कार्यक्रम आहे. एका व्याख्यानानंतर एका हाऊसवाईफने मला असं विचारलं की मी काय करू शकते मराठीसाठी, मला करायचंय काय. तुमच्या ऍप वरती तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातली जी भांड्यांची नावं आहेत ना जुनी, ती टाका. म्हणजे ओगराळ हा शब्द टाका, तपेल हा शब्द टाका, सतेल हा शब्द टाका. प्रत्येकाने आपल्या फील्डमधली मराठी शब्दांची यादी आणि हे शब्द वापरावेत, कारण ते शब्दसंग्रहात जाणार आहेत. हे जर प्रत्येकाने केलं तर ऍप कुठलंही असो त्या ऍपमध्ये ती रिपॉझिटरी वाढणार आहे आणि डिजिटल मराठी श्रीमंत होणार आहे. आणि त्याच्यामुळे मराठीचा दर्जा या इतर भाषांपेक्षा ऑनलाईन भाषा म्हणून हा जास्त होणार आहे. हा किती छोटा कृती कार्यक्रम आहे. हा जर प्रत्येकाने केला तर मला वाटतं 6 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, आणि आपल्या महाराष्ट्राची लोक मनावर घेतलं तर कुणाला ऐकत नाहीत. म्हणजे वेळ आली तर 1 आठवड्यामध्ये आपण कोट्यवधी शब्द टाकू शकतो. आता कोट्यवधी का म्हणतो मी, आम्ही आता 1 अब्ज शब्दांचा महाशब्दकोश तयार करण्याचं काम हाती घेतलंय. बरं. आता मराठीमध्ये आहेत का तेवढे शब्द? तर शब्द जितके असतील तितके असतील, पण त्यांची रूपं आहेत. ही रूपं जर आपण ऍड केली आणि परकीय भाषांमधले जे शब्द आपण अगदी उदार हस्ताने, सहिष्णुतेने मराठी श्रीमंत करण्यासाठी घेतोय ते शब्द ऍड केले तर आपण जास्तीत जास्त शब्द मराठी म्हणून टाकू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ ठेव, ठेवणे, ठेवून, ठेवायला, ठेवायचे, ठेवायची, ठेवणारा, असे ठेव, याच्यापासून जे शब्दांची रूपं तयार होतात हे सगळी मराठी शब्द आहेत. तर याचा एक बृहत मराठी शब्दकोश तयार करण्याचं काम आमच्या भाषा संचालनालयाने हाती घेतलंय. तर असे हे वेगळे वेगळे उपक्रम आमचे चालू आहेत. नक्कीच. म्हणजे एका शब्दाला तुम्ही आता सांगितलं की केवढे त्याचे शब्द होऊ शकतात, तसंच एका शब्दाला अनेक प्रतिशब्द देखील असतात जरी त्याचा अर्थ एकच असला, आणि तो वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागांमध्ये पण असतं. म्हणजे तुम्ही मगाशी स्वयंपाकाचं उदाहरण दिलं, स्वयंपाकघराचं, तर फोडणीचा डबा म्हणतात, कधी मिसळणीचा डबा म्हणतात. तर असे खूप वेगवेगळा शब्दसंग्रह आपल्याकडे आहे आणि तो आता एकत्र येईल. त्यात एक वेगळा अँगल आहे, तो आहे बोलीभाषांचा. हो. आता त्यातली एक महत्वाकांक्षी कल्पना मी प्रथमच ती मांडतो आहे. मला वाटतं इथे ती मांडायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की आपण मराठी किंवा ऑनलाईन मराठी याबद्दल बोलतो ते फक्त प्रमाण मराठी भाषेबद्दल बोलतोय. आणि अगदी खरं सांगायचं तर, किंवा आपण स्वतःशी प्रामाणिक राहायचं ठरवलं तर, मराठी भाषेच्या एकूण संसारामधला 80 ते 85% भाग हा बोली भाषांचा आहे. बरं. आणि 10 ते 15% प्रमाण भाषेचा आहे. अच्छा. मग आपण ऑनलाईन मराठी बळकट करणार, ती 10 ते 15%च फक्त बळकट करणार का? तर आपण पुढे जायला पाहिजे ना. कसं जाणार? तर माझं म्हणणं असं की आपण बोली भाषांमधले शब्द सुद्धा टाकायला सुरुवात केली पाहिजे मराठी शब्द म्हणून, कारण त्या मराठीच्या बोली भाषा आहेत. बरोबर आहे सर. आपण जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा 2024 3 ऑक्टोबरला मिळाला, तर त्याच्यानंतर अभिजात मराठी म्हणजे फक्त अभिजनांची मराठी का, असा एक प्रश्न निर्माण होतो, किंवा काही जणांचं तसं म्हणणं आहे. तर तुम्ही ह्या संकल्पनेला विस्तृत रूपाने कसं मांडाल, अभिजात मराठी? अभिजात मराठी या मुद्द्याबद्दल आणि अभिजात या संकल्पनेबद्दल खूपच गांभीर्याने आणि सखोलपणे विचार करायला पाहिजे. मी मराठी भाषा विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आणि नंतर सांस्कृतिक कार्य विभागाचा सुद्धा कार्यभार घेतला, तेव्हा अनेकांशी चर्चा झाली. असं लक्षात आलं की अभिजात या संकल्पनेबद्दल फारशी स्पष्टता आणि ती सुद्धा मराठी पद्धतीने ही नाही आहे. मग याच्यावर मार्ग कसा शोधायचा
तर मराठी भाषा विभागाने अभिजात मराठीचा जो सप्ताह आपण अभिजात मराठीचा जो पंधरवडा आपण साजरा केला, त्याच्यामध्ये आपण खूप काही उपक्रम घेतले. त्या उपक्रमांमध्ये अभिजात या संकल्पनेकडे वेगवेगळ्या पद्धतीने कसे लोक पाहतायत हे समजून घेण्यासाठी आम्ही 2 विशेषांक काढले. म्हणजे एक नवभारतचा विशेषांक आणि एक हेमांगीचा विशेषांक. त्याच्यामधले लेखक पण वेगळे वेगळे होते आणि त्यांनी अभिजात बद्दलची आपली संकल्पना मांडावी असं आम्ही सांगितलं. तर अतिशय समृद्ध आणि छान असे ते 2 अंक तयार झाले आणि तो एक ठेवा मराठी भाषेसाठी तयार झालाय. नवभारतच्या संपादकांनी एक चांगली गोष्ट अशी केली की अगदी तर्कतीर्थांपासून राग जाधवांपासून जुन्या लोकांनी अभिजात बद्दल काय म्हटलंय ते लेख त्याच्यामध्ये आहेत. हेमांगीने तुलनेने समकालीन सगळ्यांचा एक आढावा घेतलाय आणि अतिशय चांगलं साहित्य त्यातून तयार झालं आणि अभिजात या संकल्पनेकडे बघण्याचा एक पृष्ठभूमी तयार झाली. त्याच्यानंतर माझ्या असं एक लक्षात आलं की अभिजात बद्दल मराठी लोकांनी जेवढी आपसात चर्चा करायला पाहिजे तेवढी ती होत नाहीये. मग शरण तर कुणाला तरी जायला पाहिजे. तर शरण कुणाला जायचं, तर आपण विश्वकोशाला शरण जाऊ असं आम्ही ठरवलं आणि मी विश्वकोशातली व्याख्या पाहिली. त्याच्यातून मला अशी माहिती मिळाली की अभिजात ही संकल्पना मुळी पाश्चात्य आहे. अच्छा. म्हणजे विशेषतः तमोयुगामध्ये, म्हणजे ज्याला आपण 12व्या-13व्या शतकापासून 16व्या-17व्या शतकापर्यंत, म्हणजे थोडक्यात बोलायचं तर लिओनार्दोच्या काळापासून ते न्यूटनच्या काळापर्यंत हा जो काळ मोठा तसा विचित्र होता युरोपच्या इतिहासामध्ये आणि त्याला तमोयुग असंच म्हणतात. कारण एकूणच धर्मसत्ता आणि पोपची क्षमापत्र असा सगळा प्रकार चाललेला होता आणि मग न्यूटनच्या निमित्ताने विज्ञान सूर्यच प्रकटला आणि त्यानंतर मग साहित्याबद्दल अशी चर्चा झाली. म्हणजे अभिजात ही संकल्पना सुद्धा 17व्या-18व्या शतकानंतर पाश्चात्य विचारवंतांमध्ये चर्चेला आली. आणि मग ती या तमोयुगाच्या काळामध्ये त्या आधीच्या काळातलं साहित्य किंवा त्या साहित्याचा विचार किंवा ती भाषा कशा पद्धतीनं जगली तगली याचा विचार त्या विचारवंतांनी केला आणि त्यावरनं अभिजात बद्दलचे वेगळे वेगळे स्कूल्स ऑफ थॉट्स आले. काही तर अगदी बाळबोध आहेत. म्हणजे एक स्कूल ऑफ थॉट असा आहे की जे जुनं ते अभिजात. म्हणजे काही त्याला क्रायटेरिया नाही, काही नाही, जुनं ते अभिजात, जुनं आहे म्हणजेच अभिजात आहे असं एक स्कूल ऑफ थॉट आहे. दुसरं स्कूल असं म्हणतं की नाही, एका विशिष्ट पद्धतीची रचना ज्यांनी चालू ठेवली ते अभिजात. तिसरे असं म्हणतात की नेहमी काहीतरी नवीन ज्याच्यामध्ये येत असतं आणि जे योग्य असतं ते अभिजात. असे तर वेगळ्या वेगळ्या ते स्कूल्स ऑफ थॉट्स आहेत. या सगळ्याचा परामर्श घेऊन विश्वकोशाने स्वतः लक्ष्मण शास्त्रींनी आणि राग जाधव सरांनी कल्पना अशी मांडली की अभिजात म्हणजे काय, अभिजातता म्हणजे काय. तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की काहीतरी आदर्श प्रस्थापित झालेले असतात पूर्वीच्या काळामध्ये. त्या आदर्शांना चिकटून राहणारं, त्या आदर्शांना मांडणारं असं ज्या भाषेमध्ये पुन्हा पुन्हा येत जातं ती भाषा अभिजात. आणि याला त्यांनी शब्द वापरलाय आदर्शानुनय. अच्छा. तर आदर्शानुनय करणाऱ्या कलाकृती ज्या भाषेमध्ये पुन्हा पुन्हा येत राहिलेल्या आहेत ती भाषा अभिजात. हा एक निकष. दुसरा निकष त्यांनी असा लावला तो म्हणजे संकेत पालन. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की मग आपण बोललो तसं वेगळ्या वेगळ्या साहित्य प्रकारांच्या लिखाणाचे काही संकेत तयार झालेले आहेत, तयार झालेले असतात. आता अभिजात आपली मराठी 2-2.5 हजार वर्ष जर आपण म्हटलं तर एवढ्या प्रवासामध्ये काही संकेत तयार झालेले आहेत. तर त्या संकेत पालन करणाऱ्या कलाकृती ज्या भाषेमध्ये पुन्हा पुन्हा येत राहतात वेगळ्या वेगळ्या काळात ती भाषा अभिजात आणि त्या कलाकृती अभिजात अशी मांडणी केलेली आहे. अर्थात हे उघड आहे की पाश्चात्य मांडणी ज्या वेगळ्या वेगळ्या स्कूल्स ऑफ थॉट्स आहेत
त्यातल्या काही स्कूल्स ऑफ थॉट्स वरती ही मांडणी आधारलेली आहे. बरं बरं. पण ते वाचून मला असं वाटलं की आपण याच्यामध्ये थोडीशी काही भर टाकू शकतो. कारण मला ही मांडणी सगळी पश्चिमाभिमुख वाटली, पश्चिमेकडे तोंड असलेली वाटली. आणि अभिजात मराठीबद्दल बोलायचं असेल तर आवश्यकता असेल तर आपण पश्चिमेकडच्या चांगल्या गोष्टी जरूर घेऊ, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढी प्रतिभा आहे तर आपण अभिजातची एक मराठी पद्धतीने मांडणी का करायची नाही. तर या व्याख्येमध्ये थोडासा काही बदल करून ती मांडणी होऊ शकते असं मला वाटतंय. आणि हे अभ्यासक म्हणून वाटतंय, म्हणजे हे मराठी भाषा सचिव म्हणून माझं म्हणणं नाहीये. माझं हे एक अभ्यासक, वाचक, रसिक आणि मराठी भाषा प्रेमी म्हणून माझी ही मांडणी आहे. त्याच्याकडे वैयक्तिक पद्धतीनेच बघावं आणि ती खोडून काढायची असेल तर जरूर खोडून काढावी. हे सरकारचं मत गृहीत धरलं जाऊ नये. वैयक्तिकरित्या वादविवादाला काहीच हरकत नाहीये. तर मला असं वाटतं की नुसतं आदर्शानुनय असं म्हणण्यापेक्षा नव आदर्शानुनय असं म्हणायला पाहिजे. बरं. म्हणजे ज्या भाषेमध्ये प्रत्यही नवीन आदर्श प्रस्थापित होत असतात, नवीन आदर्श म्हणता येतील अशा कलाकृती येत राहतात, ती अभिजात भाषा. कारण सातत्य हे अभिजात भाषेचं एक वेगळं वैशिष्ट्य आणखी एक आहेच. 2500 वर्षापासून आमचं हे सातत्य आताही चालू असेल आणि पुढच्याही काळात चालू राहणार असेल तर आमच्या भाषेमध्ये पूर्वीचे आदर्श धुडकावून नवीन आदर्श प्रस्थापित करणाऱ्या कलाकृती या येत आहेत किंवा नाहीत आणि येतील किंवा नाहीत याच्यावर अभिजातता अवलंबून पाहिजे. तेच संकेत पालनाबद्दल. नुसतं संकेत पालन म्हणण्यापेक्षा नव संकेत पालन म्हणजे नवीन संकेत आम्ही अस्तित्वात आणतो की नाही. म्हणजे मला माहिती नाही हे कितपत उचित बोलतोय मी, पण कादंबरी लेखनाचे काही संकेत आहेत. या कादंबरी लेखनाचे संकेत धुडकवणारे किती लेखक या भाषेत तयार होतात, त्या भाषेला अभिजात म्हणा. काव्य लेखनाचे संकेत असतील ते धुडकवणारे. आता धुडकवणारे या शब्दाला जे एक निगेटिव्ह कनोटेशन आहे ते काही गृहीत धरण्याची गरज नाही, कारण हे चर्निंग असतं. आणि हे अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये घडलं नाही तर भाषा मृत होते. म्हणून जिवंत भाषा, अभिजात भाषा आणि मराठी भाषेने खरोखरच हे चर्निंग वेगळ्या वेगळ्या इतिहासाच्या कालावधीमध्ये करून दाखवलेलं आहे, सिद्ध आहे. आणि अगदी गेल्या शतकात सुद्धा हे घडलेलं आहे. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं तर कोसला ही नवीन आदर्श प्रस्थापित करणारी कादंबरी होती. त्यामुळे मराठी भाषेने अभिजातता सिद्ध केलेली आहे. आणि असं एक नाही, असे अनेक आहेत. आणि तुम्ही म्हणालात की ही जी घुसळण आहे, चर्निंग आहे, ते व्हायला पाहिजे. कारण जेव्हा घुसळण होते तेव्हाच आपल्याला लोणी मिळतं, नवनीत मिळतं. आणि आणखी एक समस्या सुटेल, ही नवीन व्याख्या जर आपण त्याच्यावर विचार केला तर तो म्हणजे अभिजात कला असं आपण जेव्हा म्हणतो तर अभिजात भाषा किंवा अभिजात साहित्य आणि इतर अभिजात कला यांच्या व्याख्यांमध्ये कालनिश्चितीचा जरा गोंधळ होऊ शकतो, होतो. म्हणजे काय? म्हणजे असं की अभिजात चित्रकला, अभिजात शिल्पकला, अभिजात नृत्यकला, मग याच्या व्याख्या कशा करणार? तर अभिजातचा काही एक कालावधी ठरवून, म्हणजे केंद्र शासनाच्या योजनेमध्ये जे अनुस्यूत आहे ते असंच आहे की एक कालावधी ठरवून त्या कालावधीमध्ये त्या भाषेने जी काही प्रगती केलेली आहे त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, असा केंद्र शासनाच्या योजनेचा एक, आपण त्याला मर्यादित म्हणू किंवा व्यापक म्हणू, तो उद्देश आहे. तर माझं म्हणणं मग अभिजात साहित्याचा कालावधी वेगळा येणार, अभिजात नृत्याच्या बाबतीत कालावधी वेगळा येणार, अभिजात चित्रकले, कारण प्रत्येक कला ही वेगळ्या वेगळ्या काळात वेगळं वेगळं रूप दाखवते. त्यामुळे असं ते होत आहे आणि आता सुद्धा तसंच केलं जातं. मी जी नवीन गोष्ट सांगू इच्छितो, नवीन व्याख्या करू इच्छितो अभिजात या शब्दाची, त्याच्यामुळे हा प्रश्न सुटेल
की नवीन आदर्श जर चित्रकलेमध्ये आले असतील, नवीन संकेत जर चित्रकलेत आले असतील, तर त्याला सुद्धा आपल्याला अभिजात चित्रकलेचा भाग समजायला पाहिजे. हेच शिल्पकलेच्या बाबतीत, हे नृत्यकलेच्या बाबतीत. म्हणजे अभिजात शब्दाची व्याख्या ही फक्त साहित्य किंवा भाषा याच्या पुरती मर्यादित न राहता ती अभिजात कला या व्यापक सगळ्या क्षेत्राला लागू करता येईल, हा नव्या व्याख्येचा फायदा होईल असं माझं म्हणणं आहे. पण याच्यावरती अतिशय व्यापक चर्चा व्हायला पाहिजे, वाद प्रतिवाद व्हायला पाहिजे, आणि त्याच्यातून मग जसं लोणी बाहेर येतं घुसळणीतून, तशा काही नवीन व्याख्या समोर येतील आणि त्यातली समाजाला जी योग्य वाटेल. त्याचं कारण असं की भाषा मुळी शासन व्यवस्था असण्याच्या आधीपासून अस्तित्वात आली. शासनाचा मागमूस नव्हता तेव्हा भाषा आलेली आहे. आणि भाषा ही अशी गोष्ट आहे की त्याच्यावरती शासनाचं नियंत्रण नसतं. फार फार तर प्रमाण भाषेचे शुद्ध लेखनाचे नियम ठरवले जातील किंवा भाषेला काही बढावा मिळावा म्हणून काही फॅसिलिटीज दिल्या जातील. पण भाषा कशी असावी आणि भाषेमध्ये कुठे शब्द घ्यायचे, कुठले नाही घ्यायचे, आणि भाषा कशी पुढे न्यायची हे शेवटी समाज ठरवतो. त्यामुळे भाषेबद्दलचे निर्णय हे जर समाजाचे असतील, तेच कलांबाबतचं आहे. म्हणजे एखादी कला मृतप्राय व्हायला लागली म्हणून त्याला काही प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी योजना असणं, हा सरकारचा जो काही एक चांगला सहभाग आहे तो आणि तेवढाच अपेक्षित आहे. बाकी शासनाची जबाबदारी नाहीये, समाजाची जबाबदारी आहे. तर समाजाने ठरवावं अभिजात कशाला म्हणायचं आणि कशाला नाही, ही व्याख्या शासनाने करायची गरज नाही. आणि म्हणूनच समाजाच्या अभ्यासासाठी, विचारासाठी म्हणून मी हा मुद्दा आवर्जून मांडतोय. नक्कीच. आणि खरंच प्रत्येकाने, प्रत्येक मराठी माणसाने आणि हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. सर, तुम्ही मराठी भाषेचे सचिव आहात, मराठी भाषा विभागाचे, तसंच सांस्कृतिक कार्य विभागाचे देखील सचिव आहात. आणि या दोन्ही गोष्टी कुठेतरी अशा अगदी जवळ जाणाऱ्या आहेत किंवा बऱ्याचदा आपण म्हणू शकतो की हातात हात घालून जाणारे आहेत. तर ह्या दोन्ही विभागांचे मिळून असे काही उपक्रम सुरू आहेत का? निश्चितच आहेत. 2-3 महत्वाच्या उपक्रमांचा मी उल्लेख करीन. खरं म्हणजे खूप खूप गोष्टी चालू आहेत. पण सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभाग यांच्या सीमारेषेवरचे आमचे जे उपक्रम आहेत त्या 2-3ची मी माहिती देतो. एक म्हणजे सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत 7 अकॅडमीज आहेत. कुठल्या अकॅडमीज? तर साहित्य अकॅडमीज आहेत. बरं. म्हणजे हिंदी भाषा, सिंधी भाषा, बंगाली, उडिया, तेलुगू, गौड बंजारा अशा वेगळ्या वेगळ्या भाषांच्या या अकॅडमीज आहेत. अच्छा. महाराष्ट्र राज्य सरकारच्या आहेत. आणि या भाषेतलं साहित्य, या भाषेतले साहित्यिक, या भाषेला महाराष्ट्रामध्ये ती भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांना त्यांची भाषा जिवंत ठेवण्यासाठी मदत करणं, असं त्या उपक्रमाचं स्वरूप आहे. आपण बघत असाल दूरदर्शनवरती कधी सिंधी या भाषेबद्दलचे काही कार्यक्रम ते आमची अकॅडमी करत असते, किंवा गुजरातीचे काही कार्यक्रम आम्ही करत असतो. प्रत्येक अकॅडमीचे कार्यक्रम चालू असतात. आता या अकॅडमीज आहेत सांस्कृतिक कार्य विभागाचा भाग. मराठी भाषा विभाग हा खरं म्हणजे पूर्वी भाषा विभाग किंवा आता सुद्धा भाषा विभाग म्हणून काम करत असतो, पण त्याच्याकडे मराठीची विशेष जबाबदारी आहे. मग आम्ही मराठी भाषा विभाग आणि या 7 अकॅडमीजचा सांस्कृतिक कार्य विभाग यांना एकत्र आणलं आणि काय केलं तर या 7 भाषांमधले अनुवादक, तज्ज्ञ अनुवादक ज्यांची माहिती या अकॅडमीजकडे होती, कारण त्या साहित्य अकॅडमी आहेत, यांना एकत्र केलं. आणि आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत फिल्म सिटी आहे. फिल्म सिटीच्या अंतर्गत ND फिल्म स्टुडिओ आहे नितीन देसाईंचा कर्जतला. तिथे आम्ही या सगळ्या अनुवादकांना एकत्र बोलवलं. बरं. तर एकेका भाषेचे काय 15-15, 20-20 असे सगळे मिळून 200-250 लोकांचा समूह. आम्ही तिथे 2-3 दिवस सगळेजण एकत्र राहिलो आणि मराठी भाषा विभागातर्फे आम्ही काही मराठी पुस्तकं तिथं त्यांच्या समोर प्रेझेंट केली. बरं. अशी 52 मराठी पुस्तकं त्यांच्या पुढे प्रेझेंट केली आणि त्यांना असं आवाहन केलं की यातलं तुम्हाला आवडलेलं पुस्तक तुम्ही अनुवादाला घ्या तुमच्या भाषेमध्ये आणि तुमची पुस्तकं आमच्याकडे अनुवादाला द्या. अच्छा.
तर त्या देवाणघेवाणीतून आता 50 पुस्तकं त्याचा अनुवाद सुरू झालाय. म्हणजे 50 मराठी पुस्तकं 7 मराठी भाषांमध्ये पुढच्या 2 महिन्यात होऊन जातील. आणि त्यांच्या भाषांमधली प्रमुख पुस्तकं मराठी भाषेमध्ये पुढच्या 3-4 महिन्यात होऊन जातील. तर हा दोन्ही विभागांना एकत्र आणण्याचा एक, आणि हा आणखी अपस्केल करता येईल. आम्ही प्रयोग केला आहे, आणखी अपस्केल करता येईल. दुसरा एक फार मोठा उपक्रम तो म्हणजे अभिजात मराठी भाषेचा एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे आपल्या जुन्या पोथ्या. तर महाराष्ट्रामध्ये अशा घरोघरी अनेक संस्थांमधनं, संशोधन संस्थातून, म्युझियम्समधून, देवळांमधून अशा जुन्या पोथ्या आहेत ज्या हस्तलिखित आहेत. महाराष्ट्रातली अशी संख्या 30-40 लाख असावी असा आमचा अंदाज आहे, ज्या आयडेंटिफाईड नाहीत. तर यांची नोंद करण्याचं काम सांस्कृतिक कार्य विभाग, भारत सरकार यांनी हाती घेतलं. अच्छा. त्याच्यासाठी त्यांनी एक ऍप तयार केलं. त्याला ते ज्ञान भारतम ऍप म्हणतात. मराठीत बोलायचं तर ते ज्ञान भारत ऍप असं ते आहे. आणि ते ऍप अगदी कुणालाही वापरता येतं. म्हणजे कुणीही ते डाउनलोड करू शकतं वेबसाईटवरून. आणि तुम्हाला जर माहितीत कुठं हस्तलिखित असेल एखादं, फक्त ते जुनं पाहिजे. जुनं म्हणजे किती, तर कमीत कमी 75 वर्ष. बरं. त्याच्यापेक्षा जुनं असलं की ते तुम्हाला त्याच्या, आणि कोणत्याही भाषेतलं चालेल. ते मराठी असेल, देवनागरी असेल, मोडी असेल, संस्कृत असेल, पाली असेल, अर्धमागधी असेल, कुठल्याही भाषेतलं. पण तुम्हाला माहिती असलेल्या हस्तलिखित, हे असं असं हस्तलिखित आहे, ते या भाषेत आहे, अंदाज असा आहे की ते या वर्षाचं असावं, त्याच्या एका पानाचा फोटो तिथं करायचा ऍपवर अपलोड, असा जर केला तर आपल्या हस्तलिखितांची यादी तयार होईल महाराष्ट्रातल्या. जे अभिजात मराठी भाषेसाठी मराठी भाषा विभागाचं काम आहे, हाती घेतलं आहे केंद्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने. जे काम महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिलेखागार, जे आर्काइव्ह्ज डिपार्टमेंट हे बघतं. अच्छा. तर आता ते काम होणार आहे सांस्कृतिक कार्य विभागाचं, पण ही माहिती उपयुक्त होणार आहे मराठी भाषा विभाग. म्हणून आम्ही मराठी भाषा विभाग आणि आर्काइव्ह्ज यांना एकत्र आणलं आणि आमच्या सगळ्या यंत्रणा आता या कामामध्ये लागलेल्या आहेत. आतापर्यंत आमचे 2.5-3 लाख हस्तलिखितांची नोंद झालेली आहे. पाहिजे एवढा प्रतिसाद मिळत नाहीये. म्हणजे जुनी मंदिरं असतील काही, त्यांच्याकडे काही असेल, युनिव्हर्सिटीजमध्ये काही स्टॉक असेल, तर त्यांनी उत्साहाने पुढे येऊन स्वतःहून हे ऍप डाउनलोड करून त्याच्यामध्ये ही माहिती भरायला पाहिजे. आम्ही वर्तमानपत्रातून, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो आहोत. आणि सर, हे हस्तलिखित जी आहेत ही कुठल्याही विषयावरची असू शकतात, फक्त साधारण 75 वर्ष जुनी पाहिजेत. आता हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेलं, पण हस्तलिखित पत्र असेल तर ते अपलोड करून चालणार नाही. तर त्याला काहीतरी ग्रंथ किंवा पुस्तक किंवा पोथी असा त्याला तो अर्थ, म्हणजे पत्र व्यवहार जर एकत्र असेल तर त्याला हस्तलिखित म्हणता येईल. अच्छा. पण एखादं पत्र आहे, एखादा शिवाजी महाराजांचा आदेश आहे, तर तो इथे येणार नाही, कारण ते इट्स नॉट मॅन्युस्क्रिप्ट. ओके. आपल्याला हस्तलिखित ग्रंथांची नोंदी करायच्या आहेत. बरं. सुटे कागद जे आहेत त्यांच्या नोंदी आर्काइव्ह्ज करतं. त्याची सिस्टीम वेगळी आहे, त्याच्यासाठी पण यंत्रणा आहे, पण तो वेगळा भाग आहे. बरोबर. आता आपला जो उद्दिष्टाचा भाग आहे तो हस्तलिखित ग्रंथ हा. नक्कीच. सांस्कृतिक कार्य विभागाचा जो आवाका आहे तो फार मोठा आहे आणि त्यापैकी प्रत्येक मराठी माणसाच्या जवळचा विषय म्हणजे नाटक आणि मराठी चित्रपट. तर ह्यासाठी देखील अनेक जण खरं तर ह्या क्षेत्रात येण्यास उत्सुक असतात आणि जे नवोदित आहेत तर त्यांना प्रोत्साहन म्हणून आपला विभाग काही करताय का? आपलं म्हणणं बरोबर आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचा व्याप हा अक्षरशः, म्हणजे या शब्दांनाही अर्थ आहे, अक्षरशः पुरातत्व पासून फिल्म इंडस्ट्रीपर्यंत असा आहे. खूप खूप त्याच्यामध्ये मोठा व्याप आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये केवळ मराठी नाही तर बॉलिवूड हे मुंबईत असल्यामुळे तोही एक मोठा भाग आहे. अच्छा, तोही सांस्कृतिक कार्य विभागाकडेच येतं ते. मग पुरातत्व आहे, अभिलेखागार आहे. पुरातत्व नुसतं म्हटलं तरी आपल्याकडे 392 मॉन्युमेंट्स आहेत. हे सगळे गड किल्ले, म्हणजे गेटवे ऑफ इंडिया
हे आमच्या पुरातत्व विभागाकडे येतं, किंवा पंढरपुराचं विठ्ठल मंदिर. तर आपण गेल्या काही वर्षात बघितलं असेल की या सगळ्या मंदिरांमध्ये काहीतरी काम चालू आहे, आणि दर्शनाला येणाऱ्या भाविकांना असं वाटू शकतं की हे काय वर्षानुवर्ष काम चालू आहे, संपतच नाही, असं वाटू शकतं. तर कॉन्झर्वेशन ऑफ मॉन्युमेंट्स हे फार गंभीरतेनं करायची गोष्ट असते. त्याच्यामध्ये खूप आव्हानं असतात आणि म्हणून त्याला वेळही लागतो. तर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं रूप पालटलेलं आपण पाहिलं असेल. म्हणजे ज्ञानेश्वर काळामध्ये ते विठ्ठल मंदिर जसं दिसत होतं तसं आज आपल्याला ते बघता येते. ज्ञानेश्वर महाराजांनी ते मंदिर जसं पाहिलं तसं आपण आज बघतोय. तर हे श्रेय आमच्या पुरातत्व विभागाला आहे. असंच काम अंबाबाई मंदिराचं चाललेलं आहे, तुळजाभवानी मंदिराचं चाललंय. असे 300-400 मॉन्युमेंट्स आहेत. तर त्याही क्षेत्रामध्ये रोजगाराच्या काही संधी आहेत. तुम्ही फिल्मचा उल्लेख केला, फिल्म्समध्ये पण रोजगाराच्या काही संधी आहेत. आणि एकूणच सगळं वातावरण आणि काळ हा सगळा आर्थिक गोष्टी महत्वाच्या या काळामध्ये आपण आहोत. तर या सांस्कृतिक कार्य विभागाच्या या वेगळ्या वेगळ्या व्हर्टिकल्समध्ये मराठी तरुणांना रोजगाराची संधी कशी मिळेल याच्यावरती आम्ही काही उपक्रम करतो आहोत. काही पाईपलाईन मध्ये आहेत, काही कामं सुरू आहेत. त्याचं कारण नियोजन व्यवस्थित जर झालं नाही तर गडबड होईल. मगाचंच उदाहरण पुढे न्यायचं तर आमच्याकडे जे आर्काइव्ज आहे, या आर्काइव्जकडे 17.5 कोटी कागदपत्र आहेत. बरं. या 17.5 कोटी कागदपत्रांपैकी 7 कोटी कागदपत्रांचं मायक्रोफिल्मिंग आम्ही पूर्ण केलंय. अच्छा. पण यातली वाचली गेलेली कागद ही 1 कोटीच आहेत. म्हणजे 16 कोटी कागद वाट बघतायत की कुणी अभ्यासक, कुणी तज्ज्ञ येईल, मला वाचेल आणि माझ्यामध्ये जी माहिती आहे ती सामान्य माणसाकडे देईल. तर याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि हे काही इव्हॉल्व्ह होत राहणारी गोष्ट नाही. हे एखाद्या अभियानामध्ये घेऊन हे संपायला पाहिजे काम. म्हणून आम्ही काय केलं, तर एकूण 18 भाषा आणि 3 लिप्यांमध्ये हे कागद आहेत. 18 वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मराठी तर आहे, पण मोडी लिपी आहे, काही गुजराती भाषेतली कागदपत्र आहेत, काही उर्दू आहेत, पारशी अरेबिक कागद आहेत. अशा 18 भाषा आहेत, 2-3 लिप्या आहेत. तर या लिप्या जाणणारे आणि या भाषा जाणणारे जे मराठी घेऊन BA किंवा MA झालेले लोक आहेत, त्यांना आम्ही रोजगाराची संधी म्हणून हे कागद वाचायला घरी उपलब्ध करून देणार पोर्टलवर. बरं. तुम्ही वाचा आणि कंटेम्पररी मराठीमध्ये त्यात काय लिहिलंय हे लिहून काढा, ते अपलोड करा. म्हणजे ते सामान्य माणसांना उपलब्ध होईल, अभ्यासकांना उपलब्ध होईल. मला जेवढे जास्त तरुण मिळतील तेवढं हे काम लवकर होईल. 17 कोटी वाचन व्हायला काळकाम वेगाचं गणित मांडलं तरी एक 100-200 विद्यार्थी जर मिळाले किंवा तरुण जर पुढे आले तर आम्हाला एक 5-6 वर्ष लागतील. पण 1000 आले तर आम्ही 4 वर्षात करू, 2000 आले तर आम्ही 2 वर्षात करू. आपण 10,000 जणांनी बसून ते 6 महिन्यात काम का नाही संपायचं? अशा पद्धतीचं नियोजन. आता याला सगळ्यांना समाजाची साथ फार गरजेची आहे. त्यांनी पुढे यायला पाहिजे, त्यांनी हे काम करायला पाहिजे. आम्ही सिस्टीम उभी करतोय. हे झालं एक उदाहरण. फिल्म्समध्ये खुद्द फिल्म सिटी गोरेगाव आणि आमची जी पु ल देशपांडे अकॅडमी आहे तिथं आम्ही काही कोर्सेस चालवतो. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत अशी अनेक कौशल्य आहेत, अनेक स्किल्स आहेत, त्याचे आम्ही कोर्सेस चालवतो. आणि ते कोर्सेस पासआउट झालेला जो विद्यार्थी आहे त्याला आमच्या फिल्म सिटीमधून, आमच्या पु ल देशपांडे अकॅडमीमधून रेफरन्स देऊन प्रत्यक्ष काम कसं सुरू करता येईल याची पण काळजी घेतो. असे आमचे 11 कोर्सेस पु ल देशपांडे अकॅडमीत चालू आहे. आणि FTII बरोबर आम्ही एक MOU केला आहे, त्यांच्याबरोबर फिल्म सिटीमध्ये कोर्सेस चालू आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की आमच्या सांस्कृतिक कार्य विभागामध्ये खरोखरच रोजगाराच्या खूप संधी आहेत. आणि पूर्वीच्या काळी जसं आपण म्हणायचो की आर्ट, सायन्स, कॉमर्स एवढेच डिसिप्लिन्स असतात असं माहिती होतं. नंतर आणखी काही थोडीशी क्षेत्र वाढली, पण आता अक्षरशः त्या क्षेत्रांचाही स्फोट झालाय, प्रस्फोट झालाय. आपण कल्पनाही करणार नाही
अशा गोष्टी आता क्षेत्र म्हणून समोर येत आहेत. हम्म. तर सांस्कृतिक कार्य हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यातल्या क्षेत्रांचा धांडोळा जर तरुणांनी घेतला तर मला वाटतं शासन म्हणून आम्ही मदतीला तयार आहे, आणि त्याच्यामध्ये बिझनेस पोटेन्शियल पण खूप आहे. हम्म. हम्म. तर त्या दृष्टीनं आपल्याला एकत्रित पुढे जाता येईल. नक्कीच. खरं तर आज खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण बोललो. आम्हाला तुमच्याबद्दल माहिती मिळाली आणि खूप वेगळ्या संकल्पना या कार्यक्रमातून अशा आपसूक उलगडत गेल्या. मला एक तुम्ही प्रत्येक वेळी म्हणजे आता तुम्ही सांगत होता की 1000 लोक आले तर 2000 लोक आले तर, त्यावेळी मला तुम्ही जे मगाशी आदिवासी बोलीभाषांमधल्या ट्रान्सलेशनचं जे उदाहरण दिलं ते सारखं सारखं डोळ्यासमोर येत होतं की अगदी मोजक्या दिवसामध्ये तुम्ही एवढे रिझल्ट, ज्याला आपण म्हणतो की आपण रिझल्ट ओरिएंटेड आहोत, तर ते दिलेले आहेत. मगाशी असंही आपलं बोलणं झालं की लोकांना ह्याचे अधिकार आपल्याला काय आहेत ते आपण घेतो, पण आपली काही कर्तव्य आहेत ती कुठेतरी तेवढं लक्ष त्याच्याकडे जात नाही. तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही काय सांगाल की मराठी भाषा आणि आपली संस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी आपण एक मराठी भाषक म्हणून आणि एक संस्कृतीचे वारसदार म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये, नेणिवेमध्ये ते आहेच, कारण आपण मराठी आहोत. म्हणजे त्या इसवी सन 780 मधल्या ग्रंथामध्ये उद्योतनसुरी याने जे म्हटलेलं होतं मराठी माणसाची लक्षणं, ती मला खरंच पटतात. ती अजूनही आहेत आपल्यामध्ये. तर आपण मराठी म्हणून खूप समृद्ध आहोतच. आपण काहीतरी विसरल्यासारखं झालेलं आहे. तर बी कॉन्फिडंट. माझं सगळ्या म्हणजे समाजाला, मराठी लोकांना माझं हे म्हणणं असेल की आपण खूप कॉन्फिडंट असायला हरकतच नाही. बिकॉज वी आर अहेड. आपण पुढे आहोत. आणि खरोखरच बाहेरच्या देशांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टीचं काहीतरी भांडवल करून खूप काहीतरी मोठं घडलेलं आहे, झालेलं आहे, अशी एक शोकेसिंगची, त्याला मी शोबाजीची प्रवृत्ती म्हणतो, ही दिसते. आणि महाराष्ट्रामध्ये ती कमी आहे, हे चांगलं आहे, पण ती आता पुढे वाढायला लागलेली आहे की काय अशी भीती वाटते. तर शोबाजीच्या आहारी न जाता खरं आणि योग्य, आपल्या मनाला पटणार तसं आपण वागावं. आपली भाषा आणि आपली संस्कृती ही आपल्याला सपोर्ट करायला पुरेशी आहे, भक्कम आहे. त्याच्यामुळे आपण कॉन्फिडंट राहून त्या पद्धतीनं पुढं जावं. आणि दुसरं तुम्हीच उल्लेख केला मगा, ते पण माझं सांगणं राहील की खूपच डायव्हर्सिटी, म्हणजे एकट्या महाराष्ट्रात सुद्धा. तर या वैविध्याला, मग ते विचारांचं असेल, वागण्याचं असेल, चालीरीतींचं असेल, पोशाखांचं असेल, खाद्यपद्धतींचं असेल, या वैविध्याला आपण आदर द्यायला शिकलो पाहिजे आणि ते समजून घ्यायला शिकलो पाहिजे. ते झालं तर आपल्या पुढे जो सर्वात मोठा धोका मला दिसतोय तो म्हणजे सपाटीकरण आणि सुमारीकरणाचा. तो धोका जर आपल्याला टाळायचा असेल तर आपण या पद्धतीनं पुढे जावं. भविष्य निश्चितपणे आपलं आहे जर आपण अस्सल मराठी माणसासारखे वागत राहिलो तर. म्हणून एका वाक्यात सांगायचं तर मराठी माणसाने मराठी माणसासारखं वागावं, आणि ते वागण्यातच हित आहे आपलं, राज्याचं, देशाचं, जगाचं आणि मानवजातीचं सुद्धा. वा वा वा, खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि खरोखरच अतिशय व्यग्र तुमचं वेळापत्रक असतं, त्याच्यातून वेळ काढलात आणि छान प्रदीर्घ मुलाखत इथे आपली झालेली आहे. ग्रंथाली, संपूर्ण ग्रंथाली परिवारातर्फे आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.